सर्वांना नमस्कार. CPR पुणे आणि MPA नाशिककडून आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी स्वागत करते. तसेच आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले व्यक्ती डॉक्टर दीप्ती पुराणिक मॅडम यांचे सुद्धा स्वागत करते. आजचा वेबिनारचा विषय आहे फॉरेन्सिक सायकोलॉजी, नार्को अनालिसिस, पॉलिग्राफ, लाय डिटेक्टर आणि ब्रेन सिग्नेचर प्रोफाइलिंग. मी मॅडमचा परिचय देऊ इच्छिते. मॅडम डॉक्टर आहेत, PhD झालेले आहेत इन सायकोलॉजी, टॉपिक रिलेटेड टू ब्रेन इलेक्ट्रिकल असोसिएशन सिग्नेचर प्रोफाइलिंग. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मास्टर इन सायकोलॉजी, डिप्लोमा इन कन्सलिंग इन सायक्लोफ्लोरोग्राफी. त्यांनी 27 रिसर्च पेपर दिलेले आहेत ब्रिटिश अँड युरोपियन पॉलिग्राफ असोसिएशन इथे. मॅडम सध्या असिस्टंट प्रोफेसर आहे अमिटी युनिव्हर्सिटी ऑफ बिहेवियरल सायन्स मुंबई आणि आजचं त्या असिस्टंट डायरेक्टर सुद्धा होत्या कलिनामध्ये. मॅडमनी आपल्या पोलिसांना भरपूर वेळा मार्गदर्शन केलेले आहे. स्वतः प्रत्यक्षात स्पॉटवर येऊन सुद्धा त्यांनी आपल्याला नाही का मदत केलेली आहे. आणि मी आता जास्त वेळ न घेता आणि मी मॅडमला विनंती करते की आजचा त्यांनी वेबिनार सुरू करावे. तत्पुरती मी सगळ्यांना एक विनंती करत इच्छिते, चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी गुड मॉर्निंग, जय हिंद, येस असे मेसेजेस टाकलेले आहेत. त्यामुळे काय होतं ना, मेन क्वेश्चन्स आपले राहिले जातात आहेत. तर प्लीज कृपया करून तसं टाकू नका. आपण वेबिनार आजचा सुरू करतोय. धन्यवाद. नमस्कार. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे फॉरेन्सिक मानसशास्त्राचा. मानसशास्त्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्युमन बिहेवियर आहे त्याचबद्दल बोलणार आहोत. तर फक्त 1 मिनिट आपण स्लाइड चालू करूया आणि मग त्यानंतर सुरुवात करूया. मॅडम चालेल. नमस्कार. सो आजचं जे आपलं प्रेझेंटेशन आहे की आज ज्या आपण विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे मानसशास्त्राचा विषय आहे. तर ह्यात आपण काय काय कव्हर करणार आहोत. तर एक मानसशास्त्र म्हणजे फॉरेन्सिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय, भारतात त्या प्रकारचे किंवा भारतामध्ये आपण फॉरेन्सिक मानसशास्त्र आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं जातं. क्राईम सीनला किंवा एखादा गुन्हा जेव्हा होतो त्या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक मानसशास्त्राचा किती मदत होऊ शकते हे पण आपण बघणार आहोत. वेगवेगळ्या टेक्निक्स ज्या आहेत म्हणजे प्रोफाइलिंग, पॉलिग्राफ एक्झामिनेशन, ब्रेन सिग्नेचर प्रोफाइलिंग, नार्को अनालिसिस, तर ह्या चाचण्या आहेत. त्याचबद्दल बरोबर आपण बरेचसे जसं आपले वर्ष वाढत जातात तसेच नवीन नवीन चाचण्या किंवा नवीन नवीन पद्धती ही या इन्व्हेंट केल्या जातात आणि त्याही पद्धती ज्या फॉरेन्सिक सायकोलॉजीच्या मानसशास्त्राच्या असणार आहेत त्याही मी सांगणार आहे. त्याचप्रमाणे बरेचसे एथिकल मुद्दे असतात म्हणजे आपले जे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे त्यांनी आपल्याला काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तर त्या आपण कसे फॉलो करतो किंवा लिगल पर्स्पेक्टिव्ह काय आहेत. तर लिगल पर्स्पेक्टिव्ह ही आपण बघणार आहोत आणि म्हणजे त्याबद्दल काय मत आहेत हेही आपण एक प्रमाणात बघणार आहोत. तर आता काही केसेस ज्या मी हँडल केल्या म्हणजे आरुषी मर्डर केस होती किंवा बिअरमॅन केस होती, विजय पालंडे केस, मालेगाव ब्लास्ट, SRA फ्रॉड केस, 7/11 ट्रेन ब्लास्ट केस या ठाणे आणि वाशी थिएटर ब्लास्ट, या सगळ्या केसेसमध्ये आपण फॉरेन्सिक मानसशास्त्र वापरलं होतं. आणि फॉरेन्सिक मानसशास्त्र फक्त वापरलं नव्हतं, त्याबरोबरच त्याचा भरपूरसा उपयोग आपल्याला या केसेस सॉल्व्ह करण्यामध्ये झालेला होता आणि नवीन अँगल्स पण आपल्याला बरेचसे मिळालेले होते. तर ह्या म्हणजे खूप सेन्सिटिव्ह केसेस होत्या पण ह्याही सेन्सिटिव्ह केसेसमध्येही आपल्याला मानसशास्त्राचा खूप उपयोग होतो. तर म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय नेमकं, तर द सायंटिफिक स्टडी ऑफ मेंटल फंक्शन्स आणि बिहेवियर म्हणजे माणसाचा जो विचार आहेत किंवा विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं वागणं या सगळ्याचा जेव्हा आपण एक अभ्यास करतो
तो अभ्यास म्हणजे आपण मानसशास्त्र असं म्हणू शकतो. आणि त्यामध्ये क्रिमिनल सायकोलॉजी पण आहे. क्रिमिनल सायकोलॉजी म्हणजे म्हणजे शेवटी की माणूस गुन्हा का करतो, गुन्हा करण्यामागे त्याची काय काय कारणं असतात, गुन्हा केल्यानंतर त्याची रिझन्स काय असतात किंवा रिॲक्शन्स कशा पद्धतीने असतात, कोर्टात कशा प्रकारे मानसशास्त्र वापरलं जातं किंवा द स्टडी ऑफ विल्स, थॉट्स, इंटेन्शन्स अँड रिॲक्शन्स ऑफ क्रिमिनल्स. मुख्यतः कारण जे आपण म्हणतो की कारण काय होतं किंवा थॉट्स काय होते, विचारधारणा काय होती, मोटिव्ह काय होते, कशा पद्धतीने ही लोक रिॲक्ट झाली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण असतो ह्या आपण क्रिमिनल सायकोलॉजी मध्ये बघतो. आणि जेव्हा या सॉल्व्ह झाल्यानंतर जेव्हा ते कोर्टात जातं तेव्हा त्याला आपण फॉरेन्सिक सायकोलॉजी असं बोलतो. तर फॉरेन्सिक सायकोलॉजी म्हणजे एक अशी ब्रांच आहे की जी अटेम्प्ट करते टू अंडरस्टँड ह्युमन बिहेवियर दॅट इज डिरेक्टली रिलेटेड टू लीगल सिस्टम दॅट एम्ब्रेसेस बोथ. म्हणजे फक्त क्रिमिनल केसेस मध्येच नाही तर आपल्या सिव्हिल केसेस मध्येही बऱ्याच प्रकारे आपल्याला फॉरेन्सिक मानसशास्त्राचा खूप मदत होत असते. म्हणजे आता सिव्हिल केसेस मध्ये आपण म्हटलं एखादं मूल असेल त्या मुलाची कस्टडी कोणाकडे दिली पाहिजे किंवा जुव्हेनाईल केसेस आपल्याकडे असतात, मग जुव्हेनाईल कोर्ट वेगळं असतं पण त्याचंही इन्व्हेस्टिगेशन होत असतं. मग अशा वेळी का झालं, कोणत्या पद्धतीने झालं किंवा ह्या आता जर साधारणपणे 16 वर्षाचा मुलगा आहे तर आपण ज्या निर्भयाची केस बघितली त्यानंतर लॉ बदलले गेले की आता एखादा 16 वर्षाच्या मुलालाही किंवा 17 वर्षाच्या मुलालाही ऍडल्ट प्रमाणे आपण ती केस कोर्टात घेऊ शकतो का. मग ह्या सगळ्याचे जे रिपोर्ट्स असतात किंवा त्याच्यावर जे असेसमेंट वगैरे जे काम असतं हे आपण फॉरेन्सिक सायकोलॉजी मध्ये करत असतो. आणि ही जी फील्ड आहे फॉरेन्सिक मानसशास्त्राची, ही फील्ड क्लिनिकल, ॲबनॉर्मल, न्यूरो, लीगल, क्रिमिनल, काउन्सिलिंग, डेव्हलपमेंटल, सोशल या सगळ्या फील्ड एकत्र येऊन जी फील्ड झालेली आहे ती फॉरेन्सिक सायकोलॉजी किंवा फॉरेन्सिक मानसशास्त्र असं आपण बोलू शकतो. कारण या सगळ्या वेगवेगळ्या फील्डचा जेव्हा ह्याचा उपयोग एखादा गुन्हा सोडवण्यासाठी केला जातो आणि त्याच पद्धतीने कोर्टातही दाखल केलं जातं किंवा सायकोलॉजिस्ट हा ज्या कोर्टात उभा राहतो मग त्याच्याकडे आपण फॉरेन्सिक दृष्ट्या बघतो. तसंच आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की जेव्हा आम्ही फॉरेन्सिक मानसशास्त्र म्हणतो आम्ही म्हणतो की हे एक खूप युनिक एरिया आहे. कारण जर आपण फॉरेन्सिक सायन्सेस घेतलं पूर्णपणे फॉरेन्सिक सायन्स जर आपण बघण्याचा विचार केला तर नेहमी आपण काय बघतो तर फिजिकल एव्हिडन्स आपल्याला क्राईम सीनवर काय मिळत आहेत ते आपण शोधत असतो. पण आताच्या जर केसेस बघितल्या इनफॅक्ट बऱ्याचशा केसमध्ये जे गुन्हे असतात हे प्लॅन्ड असतात, त्याचा पूर्ण विचार करून ते गुन्हे करण्यात आलेले असतात. मग अशा वेळेला आपल्याला फिजिकल एव्हिडन्स हा खूप कमी त्या जागी मिळतो. मग अशा वेळी त्या माणसाकडून ज्याच्यावर संशय आहे अशा माणसाचा आपण अभ्यास करून त्याचा स्टडी करून आपण मानसशास्त्राचा उपयोग करून आपण त्याच्याचकडून ती इन्फॉर्मेशन डायरेक्टली काढत असतो जी त्या गुन्ह्याशी संदर्भित असते. म्हणून आपण म्हणतो आपण युनिकी म्हणतो कारण आपण जेव्हा फॉरेन्सिक सायन्सच्या सगळ्या फील्ड्स बघतो तेव्हा या सगळ्या फील्ड्स मध्ये आपण एखादी डेड बॉडी किंवा क्राईम सीन याचा आपण अभ्यास करत असतो. पण मानसशास्त्र हा एकच विषय आहे ज्याच्यामध्ये आपलं डायरेक्ट इंटरॅक्शन होत असतं त्या माणसासोबत ज्या माणसाने हा गुन्हा केल्याचा संशय आहे. म्हणून ही एक युनिक एरिया आहे फॉरेन्सिक सायन्स मधली ज्याला आपण फॉरेन्सिक सायकोलॉजी म्हणतो. पण त्याचप्रमाणे आपण म्हणतो की निग्लेक्टेड व्हेरिएबल आहे. निग्लेक्टेड का तर निग्लेक्टेड अशा कारणासाठी की आपण नेहमी जेव्हा क्राईम सीनवर जातो तेव्हा आपण क्राईम सीनवर एव्हिडन्स किंवा क्राईम सीन हे महत्वाचेच विषय आहे जे आपण पिकअप करत असतो. पण कुठेतरी तो मेंदू ज्या मेंदूतून हा पूर्ण गुन्ह्याची रचना झालेली आहे या गुन्ह्याची रचना जेवढी झालेली आहे त्या मेंदूला कुठेतरी आपण निग्लेक्ट करतो किंवा इग्नोर करतो. म्हणजे त्याच्यावर आपलं लक्ष खूप नंतर जातं. पण शेवटी हे एका मेंदूमधूनच आलेला गुन्हा आहे आणि त्यामुळे मानसशास्त्र हा एक
खूप गंभीर आणि महत्वाचा विषय होऊन जातो पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने. कारण महत्वाचं असतं की मोडस ऑपरेंडी काय आहे, का हा गुन्हा केला. कोणताही गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं, मोटिवेशन असतं. हे मोटिवेशन खूप विचार करण्याची बाब आहे. आणि जर आपल्याला एखाद्या गुन्ह्याचं मोटिवेशन जर कळलं तर आपण त्या गुन्ह्याला खूप लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. तसेच जसं आपण आता पॉलिग्राफ, नार्को अनालिसिस, ब्रेन सिग्नेचर प्रोफाइलिंग हे सगळं आता बघणारच आहोत. पण त्याचबरोबर एक मी थोडक्यात तुम्हाला इतरही ज्या एरियाज आहेत फॉरेन्सिक सायकोलॉजीच्या त्याबद्दल 1-2 मिनिटात फक्त माहिती देणार आहे. एक एरिया म्हणजे क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी, टेस्टिंग अ पर्सन्स मेंटल कंडिशन ॲट द टाइम ऑफ कमिटिंग अन ऑफेन्स and their ability to assume responsibility for his or her act of crime. म्हणजे एखादा व्यक्ती जो आलेला आहे, ओके, त्या व्यक्तीने जेव्हा तो गुन्हा केला तेव्हा त्याची मेंटल कंडिशन काय होती आणि तो कंडिशन म्हणजे त्याची ती अबिलिटी, मी गुन्हा करते तो गुन्हा घेण्याची जबाबदारी घेण्याची ॲबिलिटी, केपेबिलिटी त्या माणसाची आहे किंवा नाही, हे आपण एक फॉरेन्सिक सायकोलॉजी मध्ये बघतो. तसंच दुसरा एरिया असतो कॉम्पिटन्सी टू स्टँड ट्रायल, म्हणजे असेसिंग अन इंडिव्हिज्युअल्स कॅपॅसिटी टू अंडरस्टँड द लीगल प्रोसिडिंग्स अँड द पॉसिबिलिटी ऑफ हिज ऑर हर meaningful participation in the time of trial. ट्रायलच्या वेळी जसं आपण म्हटलं गुन्हेगारांना जो हक्क दिलेला जातो, पण ट्रायल जेव्हा चालू होतं त्या ट्रायल मध्ये त्या पर्सनची कॅपॅसिटी आहे की नाही, तो गुन्हा कोणते त्याच्या अगेन्स्ट चार्जेस लागलेले आहेत हे समजण्याची आणि तो लीगल प्रोसिडिंग्सला प्रॉपरली जाऊ शकतो की नाही हे पण आपण बघत असतो. तसंच हे 2 ऍस्पेक्ट सिव्हिलचे आहेत. सिव्हिल कमिटमेंट म्हणजे असेस the extent to which an individual possesses immediate danger or threat to self or others that requires treatment no less restrictive than hospitalization. आणि गार्डियनशिप. आता ह्या 2 महत्वाच्या अशा आहेत की आपण गुन्हा केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला पकडतो, ओके, त्या व्यक्तीला पकडतो, कोर्टात जाते ती केस, ती कोर्टात केस गेल्यानंतर त्याच्यावर त्याला सपोज कन्व्हिक्ट झाला, तो कन्व्हिक्ट झाला, त्याच्यानंतर त्याला प्रिझन मध्ये ठेवण्यात आलं, त्याची शिक्षा झाली पूर्ण. पण शिक्षा होऊन बाहेर पडल्यानंतर परत तो कम्युनिटीसाठी रिस्क आहे का, का त्याचं रिहॅबिलिटेशन, रिफॉर्मेशन झालेलं आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण कुठेतरी गुन्हा प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला या गोष्टी बघाव्या लागतात. तसंच सोशल इश्यूज ऑन लिटिगेशन किंवा म्हणजे आपण डोमेस्टिक व्हायलन्स बघतो किंवा पॉर्नोग्राफी असते, स्पाऊस अब्यूज असतो, या सगळ्याचाही मेंदूवर आणि इंडिव्हिज्युअलवर व्हायलन्सवर परिणाम होत असतो, तर ते आपण बघत असतो. अनदर इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे सायकोलॉजिकल अँड न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन. म्हणजे जेव्हा आमच्याकडेही जेव्हा केस येते किंवा FSL ला केस येते, आपण पहिलं त्याचं इव्हॅल्युएशन करतो, असेस करतो की हा केपेबल आहे की नाही. म्हणजे आपण जे प्रश्न विचारणार आहोत किंवा त्याच्या मेंदूला कुठच्या प्रमाणात ट्रॉमा किंवा ऍक्सिडेंटमुळे त्याच्या मेंदूवर परिणाम तर झाला नाहीये ना. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मायन्यूटली असेस कराव्या लागतात, तरच आपले जे रिझल्ट असतात ते रिझल्ट चांगले येतात. त्याच्यानंतर एक असते ती म्हणजे क्रिमिनल प्रोफाइलिंग, जी आपण प्रत्येक जेव्हा गुन्हा होतो तेव्हा गुन्हा झाल्यानंतर डेव्हलपिंग क्रिमिनल प्रोफाइल बेस्ड ऑन बिहेवियरल मॅनिफेस्टेशन रिफ्लेक्टेड इन अ क्राइम सीन. पर्सनॅलिटी प्रोफाइल कॅन बी मेड अलॉंग विथ द पॉसिबल मोटिव्ह बिहाइंड क्राइम. इनफॅक्ट क्रिमिनल प्रोफाइलिंग हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा विषय आहे आणि हा विषयामध्ये मानसशास्त्राचा खूप उपयोग असतो. जसा गुन्हा होतो, ओके, प्रत्येक गुन्ह्यावर आपण जसं म्हणतो एक प्रिंट असते. एखादा गुन्हा जेव्हा करतो एखादा माणूस तेव्हा तो त्याचं इम्प्रेशन त्या क्राईम सीनवर सोडत असतो. पण तोच क्राईम सीनची पद्धत ह्या आपण मानसशास्त्राने अभ्यास केला तर आपल्याला कळतं की हा क्राईम, ओके, हा क्राईम कोणी केला असू शकतो किंवा कशा प्रकारे केला असू शकतो, त्याची कारण काय असू शकतात. ओके,
जसं की तुम्ही एखादी बॉडी बघतात, ओके, जे एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे की एखाद्याला 13 किंवा 14 वेळा चाकूने वार केला आहे, तर आपण ते बोलू की रिव्हेंज ही पॉसिबिलिटी आहे या पूर्ण केसमध्ये. बट रिव्हेंज ही पॉसिबिलिटी असताना त्याचबरोबर अग्रेशन किंवा व्हायलन्स हा जो पर्सनॅलिटी व्हेरिएबल आहे, म्हणजे हा गुन्हा एखादा पर्सन ज्याच्यामध्ये व्हायलन्स किंवा अग्रेशनची टेंडन्सी खूप जास्त आहे, हे पण आपण बघू शकतो. आणि त्याच्यावरून आपण प्रोफाईल बनवतो की एखादा गुन्हा स्टडी करून त्याचा प्रोफाईल बनवून की कुठच्या पर्सनॅलिटीच्या माणसाने हा गुन्हा केला असण्याची शक्यता आहे, तर हे आपण बघत असतो. त्यानंतर एक आय विटनेस आयडेंटिफिकेशन आहे. म्हणजे बरेच वेळ असं आढळण्यात आलंय किंवा बरेच स्टडीज केलेले आहेत की या स्टडीजमध्ये आपण बघतो की आय विटनेसची टेस्टिमनी ही ॲक्युरेट असतेच का की नाही. इनफॅक्ट एक खूप अगोदर एक केस आलेली, टिटस करून एक माणूस होता आणि एक रेप झालेला होता आणि तो रेप झाल्यानंतर त्या बाईने बऱ्याच फोटोंमधून ह्या पर्सनने माझ्या रेप केला असा करून तिने आयडेंटिफाय केलेला. ती केस कोर्टात चालली. ती केस कोर्टात चालल्यानंतर त्या माणसाला पनिशमेंट झाली. ओके, काही वर्षांनंतर दुसऱ्या काही रेप केसेसमध्ये एका गुन्हेगाराला पकडण्यात आलं आणि त्या गुन्हेगाराला पकडल्यानंतर ओके असं लक्षात आलं, त्या बाईनी त्या माणसाचा फोटो बघितला आणि मग तिला आढळलं की तिची चूक काय होती की तिने अगोदर ज्याला टेस्टिफाय केलेलं तो इनोसेंट होता आणि जो आत्ता पकडला गेलेला माणूस ह्या माणसाने तिच्यावर रेप केलेला होता. आणि हे तिने जाऊन नंतर कोर्टात सांगितलं. पण तिथपर्यंत हा जो इनोसेंट माणूस जो अगोदर पकडला गेलेला होता, तर याला ऑलरेडी कन्व्हिक्शन झालेलं होतं. त्याची लाईफ त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो बर्बाद झाली होती. त्याचे लग्न तुटलं, नोकरी गेली आणि त्याच्यावर खूप त्या गोष्टींचा परिणाम झाला आणि ती केस कोर्टात चालून त्याच्या बाजूने निकाल लागेपर्यंत त्याचा मृत्यूही झाला होता. तर त्यामुळे आय विटनेस आयडेंटिफिकेशन वर आपण खूप रिसर्च झाले, खूप स्टडीज झाले आणि त्यानंतर मानसशास्त्राचा उपयोग करून कशा प्रकारे आपण आय विटनेस टेस्टिमनी ही अजून ॲक्युरेटली घेऊ शकतो याचा अभ्यास करून बऱ्याचशा पद्धती वापरण्यात आल्या होत्या आणि बरेच रिसर्च झाले होते. सो आता आपण मेन जो मुद्दा आहे किंवा आजचा जो विषय आहे आपला त्याच्याकडे वळतोय की पॉलिग्राफ किंवा ब्रेन सिग्नेचर प्रोफाइलिंग, नार्को अनालिसिस आणि ह्याचा उपयोग कसा केला जातो किंवा कशा पद्धतीने त्याचं टेक्निक काय आहे हे पण मी आता तुम्हाला सांगणार आहे. सो एक बेसिकली बिफोर वी मूव म्हणजे आपण आपल्या या पद्धतींवर जायच्या अगोदर मी थोडक्यात आपल्याला प्रोसेस सांगते की सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशनची प्रोसेस काय असते. सो जेव्हा एखादं रेफरल लेटर येतं FSL-ला, ओके, त्या रेफरल लेटरमध्ये पूर्ण तुम्ही जी FIR ची कॉपी लावतात किंवा तो गुन्हा केस कशा पद्धतीने घडली, काय घडलं, हे सगळं त्या लेटरमध्ये रेफरल लेटरमध्ये दिलं असतं. त्या लेटर सोबतच आपल्याला बरेचसे जे फोटोग्राफ्स असतील त्या केसचे किंवा स्टेटमेंट्स असतात विटनेसचे किंवा जे सस्पेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आहेत या सगळ्यांचे आपण स्टेटमेंट्सही मागवतो बिफोर अपॉइंटमेंट द्यायच्या अगोदर. तर हे सगळ्या गोष्टी FSL-ला तुम्ही जमा करता किंवा जे डिपार्टमेंटला जमा केल्यानंतर जे मानसशास्त्र असतील, मानसशास्त्रज्ञ त्याचे तिथे असतील ते या सगळ्याचा अभ्यास करतात आणि ते अभ्यास करून त्यांचा जो पहिले आहेत क्वेश्चन्स काय काढायचे काय ते सगळं आपण ते लिहून काढत असतो आणि त्यानंतर मग आपण अपॉइंटमेंट देतो. आता ह्याच्यातही आपण दोन पद्धतीने बघतो. आपल्याला लिगल पर्स्पेक्टिव्ह असतो, अक्यूज असेल कन्सेंट घ्यावी लागते, ती कन्सेंट आपल्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर घ्यावी लागते. सो ते सगळं घेऊन कोर्ट ऑर्डर पण आपल्याला ती सादर करावी लागते. मग हे सगळे बेसिक डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर मग आपण जेव्हा अपॉइंटमेंट देतो तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे इंटरव्ह्यू विथ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. आयोन सोबत आपला इंटरव्ह्यू होत असतो.
ज्याच्यामध्ये आपण पूर्ण बसून इन डिटेल परत तो क्राईम सीन जो आहे हा पूर्ण रिकन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे प्रत्येक वेळी असं तर होत नाही की प्रत्येक गुन्हा झाला आणि आम्हाला क्राईम सीनवर जाता आलं, हे शक्य नसतं. पण हो, क्राईम सीन समजून घेणं किंवा तो रिकन्स्ट्रक्ट करणं हे पॉलिग्राफ बियॉस नार्कोसाठी अतिशय महत्वाची स्टेप आहे. त्यामुळे आपण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सोबत बसून तो पूर्ण रिकन्स्ट्रक्ट करतो, त्यांचं काय म्हणणं आहे किंवा हे जर संशयित आहेत ओके, तर या लोकांबद्दल का संशय आहे हे आपण बघतो, हे आपण विचार करत असतो आणि त्याचं आपलं डिस्कशन होतं. ज्याच्यानंतरच मग आपण तो जो सब्जेक्ट आहे म्हणजे जो माणूस आहे ज्याचं इव्हॅल्युएशन करायचंय त्याला मग घेऊन आणलं जातं. मग त्याला आणल्यानंतर आपण तेव्हा त्याच्यासोबत परत इंटरव्ह्यू होतो. त्याचा जो इंटरव्ह्यू होतो तो मी तुम्हाला सांगते. ओके, इंटरव्ह्यू मध्ये आपण सगळ्यात पहिली स्टेप प्रोफाइलिंगची करत असतो. म्हणजे प्रोफाइलिंग म्हणजे काय, होलिस्टिक स्टडी ऑफ द पर्सन आणि त्याचं सायकोसोशल बॅकग्राऊंड विच इन्क्लूड्स पर्सनल हिस्ट्री, त्याची हिस्ट्री लहानपणापासूनची आपण त्याची जी हिस्ट्री आहे ती स्टडी करत असतो, ती घेत असतो, पण त्याचा इंटेक घेतो, माहिती घेतो पूर्ण. त्याचा मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करतो. मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ह्याच्यासाठी की हा माणूस पॉलिग्राफ किंवा ब्रेन सिग्नेचर प्रोफाइलिंग, नार्को अनालिसिस यासाठी जाण्यासाठी त्याचं प्रॉपर आहे ना, फिट आहे ना, इज ही फिट टू अंडरगो द टेस्ट, ह्यासाठी आपण मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करत असतो. त्यासाठी आपण बऱ्याच प्रकारे सायकोलॉजिकल असेसमेंटही वापरत असतो. म्हणजे एक आपण त्याची पर्सनॅलिटी पण असेस करतो, कोणताही जरी तो संशयित असला तरी आपण त्याची असेसमेंट करतो, एक आपल्याला आयडिया येण्यासाठी की ह्याची पद्धत कशी आहे, म्हणजे ह्याला खोटं बोलण्याची ह्याची सवय आहे किंवा हा कशा प्रकारे खोटं बोलत आहे किंवा त्याचे इंटरनल थॉट्स काय आहेत, मोटिव्ह काय आहेत, हे सगळं आपण बघतो. आणि त्यानंतर आपण केस रिलेटेड इंटरव्ह्यू घेत असतो, ज्यामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विचारत असतो. आणि बरेच वेळेला आपल्याला कन्फेशन ही केस रिलेटेड इंटरव्ह्यू मध्ये मिळतं. आणि ह्या सगळी आपली जी सायकोलॉजिकल प्रोफाइलिंगची ही प्रोसेस असते, ही आपण जेव्हा प्री टेस्ट काउन्सिलिंग करतो आणि सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग करतो, या दोन्हीचा मेळ मिळून त्यानंतर आपल्याला डिसाईड करता येतं. म्हणजे आपली आता इंटरव्ह्यू झाला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सोबत आणि त्यानंतर आपलं सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग झालं, या दोनच्या आणि आपल्याकडे जी केस ऑर्डर किंवा रेफरल लेटर आहे, या सगळ्याचा विचार केल्यानंतर मग आपण ठरवतो की आपण पॉलिग्राफ करायचंय, बियॉस करायचंय का नार्को करायचंय. काय होतं, बरेच वेळा एक लेटर येतं की नार्को अनालिसिस करायचंय, या चाचणी या केसमध्ये आपल्याला नार्को करायचंय. पण नार्को खरंच आपण त्या केसमध्ये करू शकतो का, हे पण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा सजेस्ट करतो तेव्हा आम्ही सजेस्ट करताना आम्ही सांगतो की तुम्ही सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशनचं पत्र द्या. आपण त्यात बघू शकतो की कोणत्या कोणत्या पद्धती किंवा कोणत्या कोणत्या टेक्निक्स आपण वापरू शकतो. सो हे सगळं आपण डिटेल्स बघत असतो आणि त्यानंतर आपण निर्णय घेतो की आपण कोणती चाचणी करायची, कोणत्या चाचणीने बेस्ट उपयोग होणार आहे या केससाठी. आणि हे सगळ्या चाचण्या झाल्यानंतर एक आपण पोस्ट टेस्ट घेत असतो आणि त्यानंतर मग ती केस म्हणजे आपण जो संशयित आहे, जो सब्जेक्ट आहे, त्यांना जाण्यास सांगतो. त्यानंतर आमचा अनालिसिस होत असतो आणि मग आपण रिपोर्ट देत असतो. सो ही एक ओव्हरऑल पद्धत आहे सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशनच्या प्रोसेसची. ओके, तर आता आपल्या इकडे जेव्हा प्रोफाइलिंग होतं, प्रोफाइलिंग झाल्यानंतर ओके, प्रोफाइलिंग झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, आता मी एवढ्या डिटेलमध्ये नाही जात, पण पर्सनल हिस्ट्रीमध्ये साधारण फॅमिली हिस्ट्री, बर्थ, डेव्हलपमेंट, चाइल्डहुड, एज्युकेशन, ऑक्युपेशन, मरायटल, सेक्शुअल, मेडिकल, क्रिमिनल, सबस्टन्स यूज, पर्सनॅलिटी फॅक्टर्स हे आपण असेस करतो. त्यानंतर मेंटल स्टेटसमध्ये अपिअरन्स, ओरिएंटेशन, स्पीच, परसेप्शन, अफेक्ट अँड मूड, थॉट प्रोसेस, मेमरी, जजमेंट हे आपण बघत असतो. त्यानंतर या प्रकारच्या अशा वेगवेगळ्या असेसमेंटच्या ज्या चाचण्या आहेत ह्या आपण असेस करतो त्यांना.
आणि त्यानंतर आपला केस रिलेटेड इंटरव्ह्यू होतो. आता जसं म्हटलं, बरेचसे असंही झालेलं आहे की आम्हाला या केसमध्ये आपल्याला डायरेक्ट कन्फेशन मिळण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण बऱ्याच केसेस डायरेक्ट आपल्या प्रोफाइलिंगच्या बेसिसवरही सॉल्व्ह करू शकलेलो आहे. आणि इनफॅक्ट त्याला नंतर आपण आपल्या पॉलिग्राफ आणि बिऑसने सपोर्ट केलेला आहे. तर एक केस तुम्हाला सांगू इच्छिते. ही जी केस आहे ही आपली एका आपल्या डिस्ट्रिक्ट मधून आलेली केस होती. आणि केस अशी होती की ज्याच्यामध्ये एक हजबंड वाईफ असेच फिरायला गेलेले. ओके, अगोदर त्यांच्यात खूप भांडणं होत होती आणि त्यानंतर ते फिरायला गेलेले आणि रिझॉल्व्ह करण्यासाठी आणि त्यानंतर डोंगरावर गेलेले असताना ते बाई वरून पडली आणि ती तिकडेच म्हणजे तिचा मृत्यू झालेला होता. तर त्यावेळेला अशा प्रकारे आपल्याकडे केस आलेली की संशय होता की तिच्या नवऱ्याने तिचा खून केलाय किंवा पण ती घसरून पडली आहे असं सांगण्यात आलं होतं. मग अशा वेळी फक्त आपण त्याचा वेगवेगळ्या प्रकारे इंटरव्ह्यू घेऊन त्याच्याशी बोलून आपल्याला डायरेक्ट अशा केसेसमध्ये कन्फेशन ही मिळालेलं होतं की जिकडे त्याला कुठेतरी ते गिल्ट वाटून आपल्याला डायरेक्ट कन्फेशन मिळालेलं होतं. आणि मग ह्यालाच आपण पॉलिग्राफी सोबत केलेला होता की विच प्रूफ म्हणजे की पुढे त्याची आपल्याला मदत होते की हो, ह्यांनी जी माहिती दिली ही खरी आहे. कारण त्यांनी पॉलिग्राफ मध्ये जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आलेला की तू तुझ्या बायकोला वरून ढकललंस ना डोंगरावरून, तर त्यावेळेला मग त्यांनी हो म्हटलेलं होतं. ते आपल्याला पॉलिग्राफ मध्ये ऑब्व्हियसली आपला रिझल्ट जर ट्रुथफुल आला तर ट्रुथफुल आल्यामुळे तोही आपल्याला त्या प्रकारे कोर्टात आपल्याला देता येतो. त्यात आपण मुख्य आपल्या चाचण्यांकडे वळत आहोत. तर म्हणजे पॉलिग्राफ. आता पॉलिग्राफ म्हणजे नेमकं काय? ओके, पॉलिग्राफलाच आपण लाय डिटेक्टर असं म्हणतो. पण लाय डिटेक्टर म्हणजे काय, असं मशीन आहे का की जे खरं आहे का खोटं आहे? म्हणजे टीव्हीत दाखवतात की त्या माणसाला प्रश्न विचारला, एक हिरवा दिवा लागला की खरं बोलतोय, लाल दिवा लागला म्हणजे खोटं बोलतोय. पण तसं नसतं. पॉलिग्राफ जेव्हा आपण कंडक्ट करतो त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आपण मेजर करतो. सो पॉली म्हणजे मॅनी आणि ग्राफ म्हणजे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. म्हणजे आपला जो डेटा आहे त्याचा जेव्हा आपलं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन होतं वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल मेजर्सचं, त्याला आपण पॉलिग्राफ असं म्हणतो. तर पॉलिग्राफ मेजर्स द चेंजेस इन द फिजिओलॉजिकल responses that are monitored and recorded by the computerized system. ओके, काय मेजर करतात? तर वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस. अँड पॉलिग्राफ्स आर ऑल्सो यूज फॉर क्रेडिबिलिटी अँड सायकोफिजिकल इन नेचर. म्हणजे आपण जे म्हणतो डिसेप्शन, माणसाची ही आहे का, खोटं बोलतोय का खरं बोलतोय हे बघण्यासाठी म्हणून आपण पॉलिग्राफचा उपयोग करतो. आणि इनफॅक्ट US UK ला वगैरे बरेच वेळेला ते प्री एम्प्लॉयमेंटसाठीही वापर करण्यात येत होता. बट पॉलिग्राफ ही 1950s, इनफॅक्ट त्याचा जो आपण हिस्ट्री बघितलं तर 1920 पासून ती वापरण्यात येत होतं. आणि जवळजवळ म्हणजे माझा पर्सनल अनुभव प्रमाणे आपल्याला 70% केसेसमध्ये ह्याचा पूर्णपणे उपयोग झालाय. आणि म्हणजे आपले रिझल्ट खूप ॲक्युरेट आहे ह्याचं कारण जेवढे आपल्याला रिझल्ट मिळाले त्याला आपल्याला सोबत कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्सही तेवढेच मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स जेव्हा मिळालेले आहेत त्याच्यावरून आपण सांगू शकतो की आपला रिझल्ट खूप ॲक्युरेट आहे करून. आता ह्याचा बेस काय म्हणजे थिअरी काय आहे ही आपल्याला समजून घ्यावी लागते. तर कसं आहे की माणूस सगळ्यांशी खोटं बोलू शकतो. ओके, तो प्रत्येकाशी खोटं बोलू शकतो पण तो स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. आणि जेव्हा तो स्वतःशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे दुसऱ्याशी बोलायच्या अगोदर त्याला स्वतःलाही सांगावं लागतं ना हे बोलायचंय, हे बोलत असतो त्यावेळेला त्याच्या शरीरात हे परिणाम बदल हे होतच असतात. कारण तो कितीही म्हटलं तो स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि हेच आपला जो पॉलिग्राफ आहे हे बघत असतो. तर कशा प्रकारे तो बघतो की पॉलिग्राफ जे आहे त्याला आपण रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट म्हणतो. रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट हा एक खूप महत्वाचा विषय आहे. फिजिओलॉजिकल चेंजेस टेक्स प्लेस व्हेन अ सब्जेक्ट इज कॉट
between an inclination to tell the truth and a strong desire to conceal it. आणि आपला मेंदू जो आहे, ओके, अँटिरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स करून एक आपल्या मेंदू मधला जो भाग आहे, जो बरेच वेळा सुपरवायझरी कंट्रोल करत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी, प्रत्येक घटना जी होते त्याचा फायदा काय आणि त्याचा नुकसान काय आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहे, म्हणजे मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मला काय फायदा होईल, काय नुकसान होईल आणि त्याचा उपयोग काय होईल, हे सगळं ते जो ब्रेन आहे तो पूर्णपणे विचार करत असतो आणि त्याप्रमाणे तो रिझॉल्व करून आपल्याला बेस्ट ऑप्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे आता जर टेक्निकली थोडंसं हे वाटलं तर मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. म्हणजे पॉलिग्राफ मध्ये काय करतो, एखादा प्रश्न विचारला जातो, ओके, की क्वेश्चन विचारला आहे समजा, आणि क्वेश्चन विचारल्यानंतर तो माणूस थ्रेट म्हणजे ऑटोमॅटिक रिस्पॉन्स, येस का खोटं बोलू, म्हणजे खरं लपवू का खरं बोलू, याचा एक आपण म्हणतो फाईट होत असते, ज्याला आम्ही स्ट्रेसमध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो. त्याच्यामुळे आपल्या फिजिओलॉजिकल नॉर्मल जी आपण श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे किंवा आपलं नॉर्मल बीपी आहे, ह्या सगळ्यात इंटरप्शन होतं स्ट्रेसमुळे, आणि ते स्ट्रेसमुळे आपल्या फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स पॅटर्न बदलत असते, जे हे पॉलिग्राफ फक्त मॉनिटर करत असतो. तर कशी, समजा हे एक उदाहरण आहे की मिस्टर एक्स विजिटेड द ग्रेटर बँक ऑन 1 फेब्रुवारी 2018. क्वेश्चन विचारला. आता हे बघा, कारण ग्रेटर बँक मध्ये चोरी झालेली आहे, ओके, तर मी आता माझ्या समोर जो संशयित आलाय त्याला मी प्रश्न विचारला की डिड यू विजिट द ग्रेटर बँक ऑन 1 फेब्रुवारी 2018. तर हे विचारल्यानंतर पहिली स्टेप म्हणजे मेंदू कशा प्रकारे काम करतो, तर पहिला तर अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ द क्वेश्चन, म्हणजे काय प्रश्न विचारला आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करते. त्याच्यानंतर मी जर त्यावेळेला ग्रेटर बँकला गेलेली होती तर मला ती माझी व्हिजिट आहे ती आठवते, आणि ही ऑटोमॅटिक आठवत असते. मला अवेअरनेस येतं. अवेअरनेस आल्यावर अरे मी चोरी केलेली होती, ही थ्रेट आहे हे मला माहिती आहे. मग कॉन्फ्लिक्ट येतो की मी हो बोलू का नाही बोलू, आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जेव्हा होतं त्यावेळेला सप्रेस करतो ओरिजिनल आन्सर, म्हणजे क्वेश्चन आहे की हो, आन्सर आहे हो, हो मी गेलेलो होतो, पण अरे मी हो म्हटलं तर मी पकडलं जाईन, म्हणून मी तो हो रिस्पॉन्स जो आहे हा दाबून टाकते आणि दुसरा रिस्पॉन्स जनरेट करते जो म्हणजे नाही. हे जेव्हा होत असेल, आता जरी मला हे सांगताना एवढा वेळ लागला तरी आपल्या मेंदूमध्ये ही जी रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट होत असते की हो बोलू का नाही बोलू, अरे हो बोललं तर पकडला जाईल, हे सगळं 1 मिनिट किंवा खूप कमी वेळ लागतो, म्हणजे मेंदू खूप फास्ट रिस्पॉन्ड करत असतो. सो याची जी रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट होतीये त्याच्यामुळे आपली जी नॉर्मल फिजिओलॉजीमध्ये इंटरप्शन होतं आणि ते पॉलिग्राफ मेजर करत असतं. तर पॉलिग्राफ आता कसं मेजर करणार, तर पॉलिग्राफ मध्ये आपले वेगळे वेगळे पॅरामीटर्स असतात, ओके. रेस्पिरेशनचे 1 आणि 2, म्हणजे अपर रेस्पिरेशन आणि लोअर रेस्पिरेशन. त्याच्यानंतर आपण स्किन कंडक्टन्स अँड रेझिस्टन्स असतो, ज्याला आपण रेस्पिरेशनच्या ग्राफला आपण निमोग्राफ म्हणतो. स्किन कंडक्टन्स आणि रेझिस्टन्स म्हणजे घाम किती येतो एखाद्या पद्धतीला त्याला आपण गॅल्वेनोग्राफ म्हणतो. ब्लड प्रेशर आणि पल्स रेट मेजर करणाऱ्याला आपण स्पिग्मोग्राफ म्हणतो. त्याचप्रमाणे हार्ट रेट, कार्डिओचा एक आपल्याकडे असतात. असे आपले बरेचसे पॅरामीटर्स असतात जे आपण लावतो, शरीराच्या वरती लावलेले असतात. आणि एक काउंटर मेजर्स करून एक आपण नवीन हे आलेलं आहे ज्याचा आपण उपयोग करतो, जे आपल्याला की माणूस मुद्दाम मुवमेंट करतोय का, कारण आपल्याला पॉलिग्राफ मध्ये एक महत्वाची जी कंडिशन आहे ती म्हणजे की त्या माणसाने जास्त मुवमेंट करायची नसते. आपण त्यांना वारंवार ते त्यांना कन्वे करत असतो की तुम्ही मुवमेंट कमी करा, पण तेच आपल्याला काउंटर मेजर्समुळे डायरेक्ट दिसतं की मुवमेंट होतीये की मुवमेंट होत नाहीये, ओके. आणि त्यामुळे अनालिसिस करताना आपण हे आयडेंटिफाय करतो की ह्या जो बदल झालेला आहे
हा माणसाच्या हालचालीमुळे झालेला आहे का हा खोटं बोलण्यामुळे झालेला आहे. सो हे करायला आपल्याला काउंटर मेजर्सची खूप मदत होत असते. सो हा जर तुम्ही ही जी स्लाइड आहे या स्लाइड मध्ये जर बघितलं तर अपर आणि लोअर रेस्पिरेशन, जिथे आपण निमोग्राफ लावलेला आहे आपल्या हातांच्या 2 बोटाला, मग आपण उजवा किंवा डावा कोणताही हात घेऊ शकतो, ज्याला आपण स्किनचे आपण पॅरामीटर्स लावतो घाम बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ज्या हाताला आपण स्किनचा लावलाय त्याच्याच एक्झॅक्ट उलट हाताला आपण ब्लड प्रेशरचा काप लावतो. कारण ब्लड प्रेशर कसं असतं, आपण प्रेशर जेव्हा ठेवतो ओके साधारणपणे 70-80, तो प्रेशर हातावर असल्यामुळे आपल्याला ते मॉनिटर, तो माणूस हालचाल करण्याची वगैरे शक्यता असतो, पण त्यामुळे बाकीच्याही पॅरामीटर्सवर परिणाम नाही होत ना, हे सगळं आपल्याला बघायला लागतं. आपण जे ब्लड प्रेशर आता ठेवत असतो म्हणून आपण काय म्हणतो, खूप जास्त क्वेश्चन्स आपण घेत नाही, पण आपण डायरेक्ट क्वेश्चन्स घेत असतो. म्हणजे तुमची जर गुन्हा आहे, क्राईम आहे मर्डरचा, तर आपण डायरेक्ट क्वेश्चन विचारू, तू याचा मर्डर केलायस की नाही. ओके, तू हा चाकू, म्हणजे एखाद्या चाकूचे आपण फोटोग्राफ वगैरे दाखवू शकतो त्यांना रिफ्रेश माइंड करण्यासाठी, की तू या चाकूने समजा त्यांचं काय आपण सोनल नाव घेतलं, तर तू सोनलला या चाकूने 4 वेळा वार करून ठार केलंस का. सो असे आपण डायरेक्ट प्रश्न जे असतो हे आपण विचारत असतो आणि त्याचं उत्तर त्या माणसाला फक्त हो किंवा नाही यामध्येच द्यायचं असतं. ओके, उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच द्यायचं असतं. तर आता का उत्तर हो किंवा नाही मध्येच का देण्यात येतं, तर त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण जास्त बोलतो तेव्हा कंटिन्युअस आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. मग हे जे कंटिन्युअस चेंजेस आहेत, हे चेंजेस आपल्या नॉर्मल जो पॉलिग्राफ मेजर करतोय, ओके, पॉलिग्राफ जे मेजर करतोय की वेगवेगळे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये इंटरफिअर करतात. पण जेव्हा उपयोग जो आपल्याला जे उत्तर आहे हो किंवा नाही, इकडे आपण ती बघत असतो रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट होते की नाही, आणि रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतरचा जो बदल आहे, म्हणजे उत्तर दिल्यानंतरची जी 20 सेकंद आहेत ती आपल्यासाठी खूप महत्वाची असतात. आवाज येतोय ना? येस मॅम, आवाज येतो आहे. ओके ओके, ठीक आहे. ओके, सो ते आपण बघत असतो की उत्तर दिल्यानंतरची जी 20 सेकंद असतात त्याच्यामध्ये आपल्याला मेन मुवमेंट असते किंवा आपल्याला जी चेंजेस जे असतात ते आपण बघत असतो. तर आता हे करतानाही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टेक्निक्स आपण वापरत असतो. म्हणजे क्वेश्चनिंगच्याही बऱ्याच टेक्निक्स असतात. सो एक असते कंपॅरिझन क्वेश्चन टेक्निक, एक असते कन्सिल्ड इन्फॉर्मेशन टेस्ट, मग आहे सर्चिंग पीक ऑफ टेन्शन टेस्ट, डिरेक्टेड लाय टेस्ट, गिल्ट नॉलेज टेस्ट, रिवाइज्ड एफर्मेटिव्ह टेस्ट. ओके, सो असे सगळ्या टेस्ट असतात. आता नॉर्मली आपण कोणती वापरतो, तर कंपॅरिझन क्वेश्चन टेस्ट ही जी आहे ही जनरली सगळ्या पोलीस म्हणजे सगळ्या स्टेट्समध्ये, ओके, जास्त करून सगळ्या स्टेट्समध्ये कंपॅरिझन क्वेश्चन टेस्ट जी आहे ही वापरण्यात येते. सो कंपॅरिझन क्वेश्चन टेस्ट का, तर आता मी एक तुम्हाला उदाहरण देते की त्याच्यात 3 प्रकारचे क्वेश्चन्स असतात, न्यूट्रल, कंपॅरिझन आणि टार्गेट. ओके, रेलिव्हंट क्वेश्चन जे आपण म्हणतो. सो आता आपला न्यूट्रल क्वेश्चन काय असेल की आपका नाम सुरेश आहे, जो इररेलिव्हंट आहे, म्हणजे त्याचा काही केसशी काही घेणं देणं नाहीये किंवा काही फरक पण पडत नाही, तो उत्तर हो देऊन दे किंवा नाही देऊन दे, त्याचा काहीही फरक पडत नाही. पण आपण ते बोलत असतो का, एक एन्झायटी आपल्याला रिड्यूस करायची असते, ती एन्झायटी रिड्यूस करण्यासाठी वगैरे म्हणून आपण त्या न्यूट्रल क्वेश्चनचा उपयोग करत असतो. त्याच्यानंतर असतोय कंपॅरिझन क्वेश्चन, जो आपण त्यांचे जे आपण जे पर्सनॅलिटी असेसमेंट किंवा जी आपण त्या अगोदर त्यांचं जे प्रोफाइलिंग केलेलं आहे त्या प्रोफाइलिंगवर, त्यांच्या बॅकग्राऊंडवर आपण कंपॅरिझन क्वेश्चन्स वापरत असतो. तर कंपॅरिझन क्वेश्चन्स कशासाठी,
जसं आपली फिजिओलॉजी आपण ह्याच्यात मेजर करतो, तर एखाद्या पर्सनची फिजिओलॉजी आपण दुसऱ्या पर्सनच्या फिजिओलॉजीशी नाही कम्पेअर करू शकत. आपल्याला त्याचंच बेसलाईन घेणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण कंपॅरिझन क्वेश्चन असे विचारतो की ज्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असतं की हा माणूस खोटं बोलणार आहे. तर आता क्वेश्चन असेल साधारणपणे की ये केस छोड़ के, कारण हा क्वेश्चन या केसचा नाहीये त्यामुळे आपण ते नेहमी ऍड करतो. ये केस छोड़ के क्या आपने कभी भी किसी से झूठ बोला है, किंवा असं असू शकतो क्या पिछले 1 महीने में आपने किसी से झूठ बोला है. आता माणसांची टेंडन्सी काय, आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक जण खोटं कधी ना कधीतरी बोलत असतो. कामावर नाही, घरी बोलत असू, घरी बोलत असू किंवा इतर ठिकाणी बोलत असू, पण कुठेतरी आपण खोटं हे बोलतच असतो. पण बरेच वेळा लोक किंवा एस्पेशली जे संशयित आहेत ते या प्रश्नाला उत्तर हो द्यायच्या ऐवजी याही प्रश्नाला नाही देतात, कारण त्यांना सोशली डिझायरेबल आन्सर द्यायचं असतं. कारण त्यांना ही भीती असते की ह्याच प्रश्नावर जर मी खरं बोललो किंवा मी म्हंटल हो मी खोटं बोलतो, तर त्याचा अर्थ असा घेतला जाऊ शकतो की मला खोटं बोलतोय. त्यामुळे जरी तो इनोसंट असला, जरी तो गुन्हेगार असला, तरी जनरली ते कंपॅरिझन क्वेश्चनवर उत्तर नाही म्हणजे खोटं बोलत असतात. आणि हेच आपल्याला बेसलाईन साठी गरजेचं आहे. आता जर त्या ठिकाणी त्या माणसाने उत्तर जर बाय चान्स हो दिलं, तर आपण मग डिरेक्टेड लाय टेस्ट करतो. म्हणजे आपण त्यांना डिरेक्ट करतो की हे जे कंपॅरिझन क्वेश्चन आहे याच्यावर तुम्हाला खोटं बोलायचंय, कारण आपल्याला त्यांची खोटं बोलत असतानाची बेसलाईन ही खूप गरजेची आहे. त्यामुळे आपण ते घेत असतो. आणि मग असतो रेलिव्हेंट क्वेश्चन, म्हणजे क्या आपने दीपक पर चाकू से हमला किया था. तो हा डायरेक्ट रेलिव्हेंट, जो डायरेक्टली त्या केसशी रिलेटेड आहे. तर अशा प्रकारचे न्यूट्रल, कंपॅरिझन, रेलिव्हेंट हे मिक्स करून आपण एक क्वेश्चनेअर बनवत असतो. आणि तो क्वेश्चनेअर साधारणपणे 12-15 क्वेश्चनचा झाल्यानंतर आपण तो ती जी सिस्टम आहे त्याची तुम्ही अगोदरच्या ह्याच्यात बघितली इकडे, ओके, ही जी सिस्टम आहे, कम्प्युटर आहे, त्याच्यात आपण ते फीड करतो आणि त्यानंतर आपण त्यांना हे प्रश्न विचारत असतो. आणि प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलंय त्याप्रमाणे त्यांच्या शरीरात काय बदल होतात, न्यूट्रलच्या वेळीही, कंपॅरिझनच्या वेळीही, रेलिव्हेंटच्या वेळीही, हे सगळे आपण आपल्या सिस्टम मध्ये रेकॉर्ड करत असतो. तर आता हे जेव्हा करत असतो, ओके, तेव्हा आपण हे प्रश्न 3 ट्रायल्स घेतो. आपण कधीही आपण एका ट्रायलच्या बेसिसवर बोलत नाही की हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय. कारण कितीही म्हटलं या मानसशास्त्राच्या चाचण्या आहेत, ओके, मानसशास्त्राच्या चाचण्या असल्यामुळे थोडीफार माणूस नर्वस होऊ शकतो, एन्झायटी असू शकते, त्याच्यामुळेही त्याच्या शरीरात बदल असू शकतात. हे कॉमन प्रश्न आहेत जे येत असतात. पण म्हणूनच आपण हे सगळे अज्युम करतो आणि त्यानंतर आपण हे ट्रायल्स 3दा घेत असतो. 3दा ट्रायल्स घेऊन मुवमेंट्स वगैरे आपण त्या बाजूला काढल्यानंतर आपण बघत असतो शरीरात किती प्रमाणे बदल होतोय आणि त्याच्या बेसलाईनशी कम्पेअर करून. त्यामुळे आपण प्रत्येक रेलिव्हेंटच्या अगोदर आपण कंपॅरिझन क्वेश्चन हा वापरतोच. आणि तिन्ही ट्रायल मध्ये आपण ऑर्डर ही चेंज करतो. म्हणजे जो प्रश्न पहिल्या ट्रायलला मी पहिल्या क्रमांकावर विचारलेला, सो तो प्रश्न मी सेकंड ट्रायलला 5व्या क्रमांकावर विचारेन. सो क्रमांक बदलल्यानंतरही त्यामुळे ऑर्डर इफेक्ट ही राहत नाही आणि त्यानंतरही आपल्याला हे कळू शकतं. त्यानंतरच आपण हे सांगतो की हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय. आता तेही कसं, त्याची पद्धत आहे. म्हणजे रेलिव्हेंट क्वेश्चन्सवर त्यांची फिजिओलॉजी ही कंपॅरिझन क्वेश्चन पेक्षा जेव्हा जास्त असते तेव्हा आपण बोलतो की हे डिसेप्शन आहे. जेव्हा रिस्पॉन्स कंपॅरिझनवर रेलिव्हेंट पेक्षा जास्त असतो तेव्हा आपण म्हणतो की ट्रुथफुल आहे. आणि इतर वेळी आपण मग तो इनकन्क्लुसिव्ह सांगतो. जेव्हा दोन्ही इक्वल आहे तर तेव्हा आपण ते इनकन्क्लुसिव्ह सांगतो. आता हे जे आपण म्हणतो एखादा माणूस डिसेप्टिव्ह आहे, तेव्हा हा जो रिस्पॉन्स होता रेलिव्हेंटवर कंपॅरिझनहून जास्त, हा तिन्ही ट्रायल्स मध्ये आपल्याला आढळलेला आहे.
आणि ह्याचेच फक्त आपण जे रेस्पिरेशनचे म्हणतो साधारण 40 पॅरामीटर्स असतात जे आपण अनालिसिस करतो. ब्लड प्रेशरचे साधारण 12 पॅरामीटर्स आहेत आणि इलेक्ट्रोडर्मल ऍक्टिव्हिटीचे 3. सो असे हे सगळे पॅरामीटर्स आपण एक एक करून अनालायसिस करत असतो टेस्ट झाल्यानंतर आणि त्यानंतर आपण हे कन्क्लुजन देतो. सो आता जर तुम्ही एक ग्राफ बघितलात, ओके, तर कंट्रोल क्वेश्चन आहे, रेलिव्हेंट क्वेश्चन आहे, हा इनोसेंटचा आहे आणि गिल्टी आहे. ओके, गिल्टी मध्ये रेलिव्हेंट वर तुम्ही बघाल तर कंट्रोल पेक्षा जास्त आपल्याला फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस दिसत असतात. आता हा एक हायपोथेटिकल ग्राफ आहे, मी तुम्हाला ऍक्च्युअल ग्राफ दाखवते, डिसेप्टिव्ह ग्राफ. तर तुम्हाला इथे रेलिव्हेंट क्वेश्चन दिसत असेल आणि इथे कंपॅरिझन क्वेश्चन दिसत असेल. ओके, हा साधारण एकदम क्लिअर ग्राफ होता, तोच मी तुम्हाला आता सादर करते. तर हा जर बघितला की बेसलाईन म्हणजे आपल्याला कंपॅरिझन क्वेश्चन विचारला त्याच्या नंतरचं उत्तर दिल्यानंतरचा त्याचा जो रिस्पॉन्स आहे आणि त्याच्या अगोदरचा जो रिस्पॉन्स आहे त्याप्रमाणे दोन्ही सेम वाटतात. पण जे रेलिव्हेंट क्वेश्चन जेव्हा आपण विचारला आहे त्यानंतर आपल्याला जे चेंजेस दिसतात हे रेलिव्हेंट क्वेश्चन विचारायच्या अगोदरच्याही बेसलाईनशी आपण कम्पेअर करतो आणि कंपॅरिझन क्वेश्चनच्या नंतरच्याही रिस्पॉन्सशी आपण कम्पेअर करतो आणि त्यावरून आपल्याला आता हा ग्राफ मध्ये दिसेल की ब्लड प्रेशरही वाढलेलं आहे, इलेक्ट्रोडर्मल ऍक्टिव्हिटी ही प्रपोर्शन बघाल तर खूप जास्त वाढलेलं आहे. तसाच जर तुम्ही रेस्पिरेशन बघाल तर पूर्ण बेसलाईनच चेंज होऊन तो ग्राफ वर 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 गेलेला आहे. सो हे आपल्याला ज्या तिन्ही ग्राफ्स मध्ये आढळतं आणि आता हा जेव्हा ग्राफ आला त्यावेळेला मुवमेंट पण कोणतीही नाहीये. सो हे जेव्हा आपण बघतो त्यानंतर आपण हे सांगतो की हा माणूस खोटं बोलत आहे. तसंच आता एक ट्रुथफुल ग्राफ दाखवते. ओके, कंपॅरिझन क्वेश्चन बघा, पहिला आहे तुम्हाला ग्रीन मध्ये क्लिअर दिसेल प्रपोर्शन कंट्रोलवर जास्त आहे रेलिव्हेंट पेक्षा. तसंच ब्लड प्रेशर, रेस्पिरेशन हे सगळं रेलिव्हेंट पेक्षा जास्त आहे. तेव्हा आपण म्हणू आणि हे आपल्याला तिन्ही ग्राफ मध्ये आढळलंय आणि हेही असताना आपल्याला काही मुवमेंट नव्हती. सो त्यामुळे मग आपण सांगू शकतो की हा माणूस खरं बोलत आहे. सो हे एक खरे म्हणजे रिअल ग्राफ्स आहेत जे मी आता आपल्या समोर मांडलेले आहे. ओके, आउटकम जेव्हा रिपोर्ट तुम्हाला देण्यात येतो तेव्हा रिपोर्ट देतो आपण डिसेप्टिव्ह आउटकम किंवा ट्रुथफुल किंवा इनकन्क्लुसिव्ह. त्यानंतर महत्वाचं, ओके, ही एक नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे. नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे आपण त्यांच्या शरीराच्या आत, ओके, शरीराच्या आत आपण काहीही टाकत नाही होत. आपण जे पॅरामीटर्स वापरतोय हे आपण शरीरावर लावतोय, शरीराच्या आत नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीने हार्म होण्याची, इजा होऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारे त्यांच्या शरीराला किंवा हे काहीही धोका नाहीये या चाचणीमध्ये. या चाचणीवर आपण कंप्लेनंट, विटनेस कोणालाही टेस्ट करू शकतो. इनफॅक्ट एक खूप चांगला स्क्रीनिंग टूल आहे. समजा तुमच्याकडे आता 10-12 आहेत सस्पेक्ट, त्यातला नेमका कोणता सस्पेक्ट आहे हेही बघण्यासाठी आपण या चाचणीचा उपयोग करू शकतो. तसंच आता लिमिटेशन्स आहेत पण लिमिटेशन्स वरही आपल्याला मात करता येते. फक्त एक आपण जेव्हा म्हणतो की हा माणूस खोटं बोलतोय, पण खोटं बोलतोय म्हणजे ह्याने गुन्हा केलाय असं नाही. कदाचित असंही होऊ शकतं की त्याला त्या विषयाची माहिती आहे किंवा त्याला त्या गुन्हा कोणी केलाय त्याबद्दल ही माहिती आहे जी तो लपवत आहे, म्हणूनही त्याला आपण म्हणजे रिझल्ट आपल्याला खोटं बोलतोय आलं त्याचा अर्थ आपण इन्व्हॉल्वमेंट आहे असं म्हणत नाही. असं म्हणतात की बऱ्याच प्रकारे मॅनिप्युलेशन असतं, म्हणजे सब्जेक्ट मॅनिप्युलेट करू शकतो. ओके, किंवा तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवतात, आता हाऊसफुल पिक्चर होता, बरेचसे पिक्चर असतात, त्या पिक्चर मध्ये दाखवतात की काय पॉलिग्राफ आहे ना, पॉलिग्राफला आपण पिन टोचली, ओके, एखादी पिन टोचली तरी आपण आरामात त्या पॉलिग्राफला फेक करू शकतो. ओके, पण जरी हे म्हटलं तरी हे महत्वाचं असं आहे की त्याच्यामुळे फिजिओलॉजीमध्ये बदल होत असतो. पण ते समजण्याची कॅपॅसिटी इवन जे एक्सपर्ट्स आहेत, जे तज्ञ आहेत, हेही त्या गोष्टी शिकलेल्या आहेत. ओके,
हेही त्या गोष्टी शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना कळतं की कोणता माणूस कुठच्या वेळेला मॅनिप्युलेशन करत आहे हे ते इझिली फाइंड आउट करू शकतात. आणि त्याच वेळेला आम्ही टेस्ट थांबवतो जर मला आढळलं. आता इनफॅक्ट एक महत्वाची केस होती, एक बॉम्ब ब्लास्टचा खटला होता ज्यामध्ये हा आरोपी आणलेलं होतं. आणि ना जेव्हा आम्ही प्रश्न विचारायचा तो उत्तर द्यायचा आणि त्याच्यानंतर ना मनातल्या मनात कंटिन्युअस बडबड 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 करत राहत होता. आता हे आपण आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये आपल्या काउंटर मेजर्सवर आपला जो अनुभव आहे त्याच्यानुसार आपण फाइंड आउट फिगर आउट करू शकलेलो होतं. आणि हेही आपण त्यांना मांडलेलं होतं की तुम्ही बोलायचं नाहीये, तुम्हाला फक्त विचारलंय त्याच प्रश्नाच्या वेळी उत्तर द्यायचंय, इतर वेळी तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. सो हेही आपण त्यांना सांगतो. म्हणजे आपण टेस्ट थांबवतो पण जर आपल्याला वाटतो की एखाद्या हा माणूस मॅनिप्युलेट करतोय जे आपल्याला कळून आलं, आपण रिटेस्ट करतो बरेच वेळा. रिटेस्ट करूनही आपण परत ती केस पुढे घेतो. आता असं म्हणतो सब्जेक्टिव्हिटी म्हणजे हो माणसाचे बायस वगैरे येऊ शकतात या केसमध्ये की म्हणजे मला वाटतंय तर त्याच्यासाठी म्हणून आपण काय करतो, कारण शेवटी हा माणूस आहे जो इन्व्हेस्टिगेट म्हणजे आपण जे डिस्क्रिप्शन जे म्हणतो किंवा सब्जेक्टिव्हिटी जी म्हणतो ती येत असते. पण मग त्यावेळेला काय करतो, ग्राफ विदाउट नाव आपण दुसऱ्या एखाद्या लॅबलाही पाठवतो, दुसऱ्या एखाद्या एक्सपर्टकडे ज्याला या केसची अजिबात माहिती नसते. आणि तो माणूस फक्त त्या ग्राफचा अभ्यास करून आपण त्या ग्राफचा अभ्यास करून तो सांगतो की या प्रश्नावर खोटं आहे, या प्रश्नावर खरं आहे. तर त्यांचा रिपोर्ट पाठवतात. त्यांचा आलेला रिपोर्ट आणि आपला रिपोर्ट हा पण आपण मॅच करतो आणि ज्याच्याने आपण जी सब्जेक्टिव्हिटी आहे ती काढून टाकून आपण रिपोर्ट खूप ऑब्जेक्टिव्ह बनवतो आणि त्याने आपण नंतरच आपण तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला देत असतो. सो अशा प्रकारे आपण हे जे सगळे लिमिटेशन्स आहेत त्याच्यावर आपण मात करत असतो. सो आता एक दोन मी केसेस सांगते, सगळ्याच केसेस सांगणं शक्य नाही पण बऱ्याचशा केसेसमध्ये म्हणजे मगाशी आपल्याला एक केस मी सांगितली की जिथे एका डोंगरावरून एका नवऱ्याने बायकोला ढकललं. तसंच एखादी केस बऱ्याचशा केसेसमध्ये होतं की जास्त इन्फॉर्मेशन नाहीये. ओके, पण मग आपण अशाही केसेसमध्ये आरामात चोरीच्या केसेसमध्ये वगैरे इनफॅक्ट आपल्याला बऱ्याचशा वेळेला चोरीच्या केसेसमध्ये आपल्याला पॉलिग्राफनी रिझल्ट खूप चांगले मिळालेले आहेत. आणि आता ही एक केस होती आपल्याकडे. ओके, एका खूप मोठ्या संस्थेची आहे. ओके, ज्याच्यामध्ये 53 म्हणजे त्या संस्थेमध्येच थेफ्ट झालेली होती. ओके, आता जी चोरी झालेली होती ती एखाद्या पैशांची वगैरे नव्हती, पण एका अशा महत्वाच्या डॉक्युमेंटची आपण म्हणू शकतो की एका महत्वाच्या अशा वस्तूची होती की जी घेऊन चोरून कोणालाही काही फायदा नव्हता पण नुकसान खूप आपल्या देशाला होण्याची शक्यता होती. सो अशा केसमध्ये ऑर्गनायझेशन कडून त्यांनी त्यांच्या प्रकारे सिक्युरिटी खूप टाईट होती की बायोमेट्रिक आहे, सगळीकडे हल्ली बायोमेट्रिक असतं, त्यामुळे त्या रूम मध्ये कोणी एंटर नाही करू शकत. मग अशा वेळेला कोणी काय केलंय हे कळण्याची शक्यता पण नव्हती. ओके, त्यामुळे पण त्यामध्ये मग 53 लोकांना आपण टेस्ट केलेलं. एका केसमध्ये आपण 53 लोकांना टेस्ट केलेलं होतं आणि 53 मधून आपण 3 लोक अशी काढून दिलेली होती ज्यांच्यावर आपल्याला संशय होता की ही 3 लोक खोटं बोलत आहेत. तर ह्या 3 लोकांचा आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकता करून आपण अशी एक लीड दिलेली होती. त्याच्यानंतर एक दुसरी केस होती एका ऍक्टर मध्ये, मुंबईचीच केस होती. एक खूप मोठे ऍक्टर होते ज्यांच्या घरात चोरी झालेली होती. ओके, त्यांचे जे ज्वेलरी वगैरे चोरण्यात आलेली होती. मग अशा वेळेला आम्ही पोलिसांसोबत गेलेलो होतो क्राईम सीन वरती आणि आपण 12 लोकांच्या चाचण्या केल्या होत्या आणि पॉलिग्राफ चाचणी करून आपलं अनालिसिस जे चालू होतं त्याच्याच मध्ये आपल्याला एका माणसाचं कन्फेशनही मिळालं आणि आपल्याला रिपोर्ट मधूनही आढळलं की ह्या व्यक्तीने ही चोरी केलेली आहे. आणि त्यानंतर जेवढे ते दागिने होते ऑलरेडी त्यांनी ते दागिने विकून म्हणजे ते सोनं त्याचं बनवलेलं होतं, पण आपल्याला या केसमध्ये 100% रिकव्हरी झालेली होती.
त्यामुळे अशा प्रकारे मग आपल्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी पॉलिग्राफचा खूप उपयोग होतो. तसंच आग लागली किंवा इनफॅक्ट केसेसमध्ये बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला फायरची असून दे, थेफ्टची असून दे, मर्डरची असून दे, टेररिझमची असून दे, अशा बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला पॉलिग्राफचा उपयोग करून आपण ह्या केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत. तसंच एटीएमचे कॅश ट्रान्झॅक्शन असतात, एटीएम मध्ये कॅश मिसमॅनेजमेंट होते. तर अशा वेगवेगळ्या म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस होत्या. टेररिझमच्या इनफॅक्ट बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला पॉलिग्राफने म्हणजे असं म्हणतात की तो हार्डन असेल, तो हार्डन क्रिमिनल असेल तर तो खोटं बोलण्याची त्याला कसं पकडलं जातं. पण आपण जो रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट बघतो, ओके, हा जो रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट आहे हा प्रत्येक माणसामध्ये आहे. म्हणजे मला जर उत्तर खोटं द्यायचंय त्यावेळेला ते खरं दाबून खोटं बोलणं, ही जी कॉन्फ्लिक्ट आहे ही तर होणारच. ही कॉन्फ्लिक्ट इनोसेंट माणसामध्ये होत नाही, कारण इनोसेंट माणूस कदाचित फक्त कंपॅरिझन क्वेश्चन वरती कॉन्फ्लिक्ट होते. पण ज्याने गुन्हा केलेला आहे ती गुन्हा केलेल्यामध्ये कंपॅरिझन आणि रेलिव्हंट या दोन्ही प्रश्नांवरती रिस्पॉन्स कॉन्फ्लिक्ट होत असते. आणि हे ऑटोमॅटिक रिस्पॉन्सेस आहे. म्हणजे माणसाचा, आपण जर म्हणतो माणसाचा त्याच्या मेंदूवर कंट्रोल नाहीये. शेवटी मेंदू आपल्या शरीरावर कंट्रोल करत असतो. त्यामुळे आपण ह्याच्यावरून म्हणजे हे रिस्पॉन्सेस आहेत हे मी कंट्रोल करणं हे माझ्या हातात नाहीये. तो जर ह्या पद्धती प्रॉपर पद्धती जर वापरल्या गेल्या तर आपल्याला या चाचणीचा खूप प्रकारे उपयोग होऊ शकतो. तसंच आता पुढची जी चाचणी आहे, ओके, सर्चिंग एक्सपिरियन्शियल नॉलेज, म्हणजे आपण जी ब्रेन मॅपिंग किंवा तुम्ही ब्रेन प्रोफाइलिंग जे ऐकताय तर त्याबद्दल मी सांगणार आहे आपल्याला. तर सर्चिंग एक्सपिरियन्शियल नॉलेज म्हणजे आपण ज्या चाचणीला म्हणतात ब्रेन इलेक्ट्रिकल ऑसिलेशन सिग्नेचर प्रोफाइलिंग. तर ही चाचणी काय बघत असते, तर इट इज अ सायंटिफिक टेस्ट that analyzes the electrical activation related to the presence of experiential knowledge, which is the memory acquired by an individual participating in an event, that is crime. सोप्पं आता मी तुम्हाला एक सांगते, ओके. इन्फॉर्मेशन अबाउट क्राईम इज स्टोर्ड, म्हणजे जो माणूस गुन्हा करतो त्याच्या मेंदूमध्ये ती इन्फॉर्मेशन असते, ज्याला आपण एक्सपिरियन्शियल नॉलेज म्हणतो. आता ही इन्फॉर्मेशन त्यांच्या मेंदूमध्ये कशी असणार आहे, तर ही इन्फॉर्मेशन त्यांच्या मेंदूमध्ये असते कारण त्यांनी त्याच्यात त्यांचा विल असते, त्यांचा परफॉर्मन्स आहे, त्यांचं पार्टिसिपेशन आहे. इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल चेंजेस म्हणजे इलेक्ट्रिक सिग्नल जे आहेत हे आपल्या मेंदूमध्ये होतच असतात. आणि हे जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला आठवते तेव्हा पण आपल्याला दिसत असतात. ओके. पण एखाद्या व्यक्तीला ती सिग्नेचर ऍबसेंट कधी असते, जेव्हा त्यांनी तो इंडिव्हिज्युअलनी परफॉर्म नाही केलेला आहे, ओके, पार्टिसिपेटेड इन द ऍक्ट, त्यावेळेला ती सिग्नेचर म्हणजे इकडे आपण ती इन्फॉर्मेशन, याला आपण सिग्नेचर हे नाव दिलेलं आहे, तर ती सिग्नेचर नाहीये जेव्हा त्यांनी त्याच्यात भाग घेतलेला नाहीये. तर आता एक सोप्या पद्धतीने मी आपल्याला सांगते की एक्झॅक्टली काय करत असतो. ओके, आपण रोज चहा पितो, ओके, किंवा आपण रोज जेवत असतो. पण आपण जेव्हा जेवतो किंवा आपण चहा पितो तेव्हा आपण या गोष्टी, ओके, या गोष्टी आपण रोज काय लक्षात ठेवत नाही. मला आत्ता आठवेल मी काय खाल्लंय, पण मला तुम्ही जर प्रश्न विचारलात की अरे 1 वर्षापूर्वी तू 1 फेब्रुवारीला काय जेवले होते, तर मला ती गोष्ट आठवणार नाही. का? कारण मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. ओके, ती रोजच्या होणारी गोष्ट आहे. पण एखादी गोष्ट जी माझ्या लहानपणीचा एखादा इन्सिडेंट आहे किंवा माझा ऍक्सिडेंट झालेला होता किंवा महत्वाचा कोणती गोष्ट माझ्या आयुष्यात झालेली होती, या सगळ्या गोष्टी मला आठवतात. का? कारण तो एक अनुभव आहे. सो अनुभव आणि आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये खूप फरक असतो. तर जे आपण गुन्हा म्हणतो, ओके, गुन्हा म्हणतो तेव्हा गुन्हा काय रोज आपण चहा पितो तसा उत्सुक माणूस करत नाही. त्यामुळे गुन्ह्याबद्दलची माहिती जर एखाद्या माणसाने एका गुन्ह्यामध्ये त्यांनी ऍक्ट केलेला आहे, म्हणजे त्यांनी त्याच्यात भाग घेतलेला आहे, तर तो गुन्हा त्याच्या मेंदूमध्ये मेमरी म्हणून तो असणारच. तो काढून टाकू शकत नाही. फक्त एखाद्या व्यक्तीला
एखादा डॅमेज झाला म्हणजे ऍक्सिडेंटच होऊन त्याचा मेंदूवर परिणाम झाला तर कदाचित त्याला आठवणार नाही, किंवा आपण जे ॲम्नेशिया म्हणतो, ॲम्नेशियाचा माणूस आहे की ज्याला अगोदरचं काहीच आठवत नाही, मग अशा वेळेला ह्या लोकांवर आपण एनिवे या चाचण्या करू शकत नाही. बट जो नॉर्मल माणूस आहे ज्याच्या मेंदूवर काही परिणाम नाही आणि ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यालाच तो गुन्हा करण्याचा अनुभव आहे आणि तो आपण त्याच्या मेंदूतून काढत असतो. तर आता इकडे आपण काय करतो नेमका, तर आपला जे आपण बघितला आपली जी जेव्हा सुरुवातीची जी स्लाइड होती सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशनची प्रोसेस, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर बरोबर सोबत बसून केस डिस्कस केली आणि आपण पूर्ण क्राईम सीन जो आहे हा रिकन्स्ट्रक्ट करतो आणि रिकन्स्ट्रक्ट करतो आणि आपण सिक्वेन्स प्रमाणे तो लावत असतो. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण प्रोबचा वापर करतो, ह्याच्यात आपण प्रश्न अजिबात विचारत नाही. आपण हा पूर्ण क्राईम सीन वाक्यांमध्ये, छोट्या वाक्यांमध्ये आपण तो पूर्ण क्राईम सीन लिहितो. त्याच्याच सोबत आपण काही न्यूट्रल आयटम्स म्हणजे विंड ब्लोज किंवा विमान चालतंय, लाल गुलाब, हे असे न्यूट्रल आयटम्स, जसं आपण न्यूट्रल क्वेश्चन्स विचारले पॉलिग्राफमध्ये, याच्यामध्ये आपण न्यूट्रल स्टेटमेंट्स वापरतो. कंपॅरिझनसाठी आपण जे कंट्रोल क्वेश्चन्स होते त्याच्याऐवजी आपण याच माणसाच्या पर्सनल हिस्ट्रीमधून आपण त्यांनी जे इव्हेंट सांगितलेले होते त्यातला एखादा इव्हेंट घेऊन त्याची पर्सनल लाईफ या वाक्यांमध्ये डिटेलमध्ये आपण ते कंट्रोल तयार करतो. मग आपण जी आहे केस रिलेटेड रिकन्स्ट्रक्शन जे केलेले आहेत ती कॅटेगरी 3 असते, त्याच्यामध्ये आपण हे करतो, म्हणजे ती वाक्य लिहितो. आपण पूर्ण क्राईम रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. सो आपले असे कॅटेगरी 1 न्यूट्रल, कॅटेगरी 2 कंट्रोल, कॅटेगरी 3 टार्गेट हे आपण बनवतो. आणि कॅटेगरी 4 मध्ये आपण सस्पेक्ट, आता एखादा गुन्हेगार आहे तो काय म्हणतो की गुन्हेगार, अरे मी तर त्यावेळेला नव्हतोच, मी हे 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 करत असतो. मग आपण काय करतो, बरं तुमचं म्हणणं असं आहे का की तुम्ही या वेळेला इकडे नव्हतात, मग तुमचं म्हणणं काय आहे ते पण आपण घेतो. आणि अशा प्रकारे आपण एक साधारण 200-250 प्रोब्स जे आहेत पूर्ण त्या गुन्ह्याशी रिलेटेड, आता एखादा गुन्हा मोठा असेल त्याचे प्रोब्स जास्तही असू शकतात किंवा काही वेळेला आपल्या 100-150 प्रोब्स मध्ये होतात. हे सगळे प्रोब्स आपण बनवतो. ओके, हे आपण प्रिव्ह्यू करतो, म्हणजे हे बघायला सरप्राईज एलिमेंट आपण काढून टाकतो. त्याच्यानंतर एक मिनिट, मी फक्त तुम्हाला एक फोटो दाखवते. ओके, आपलं जे सिस्टम आहे या सिस्टम मध्ये आपण हा जो फोटो बघितला ही आपली लॅबचं आहे. ही आत रूम असते ज्या रूम मध्ये त्या माणसाला एकट्याला बसायचं. ही जी दुसरी रूम आहे या 2 रूम्स मध्ये 1 वे मिरर लावलेला असतो आणि ह्या सिस्टम्स मध्ये आपण हे जे प्रोब्स आहेत हे पूर्ण फीड करतो. ओके, फीड केल्यानंतर आपण एकदा चेक करतो ऑडिओ वगैरे बरोबर आहे ना वगैरे, आपण सगळं ते चेक करतो आणि त्यानंतर ज्या माणसावर टेस्ट करत आहोत त्याला आपण त्या रूम मध्ये घेऊन येतो. आता या टेस्ट मध्ये ही जी टेस्टिंग रूम आहे जिकडे तुम्हाला ती लाल खुर्ची दिसते, या खुर्चीमध्ये त्या माणसाला एकट्याला बसायचं असतं. ओके, त्याला फक्त बसायचंय. त्यांनी बसल्यानंतर एक टोपी असते, ओके, एक निळ्या किंवा लाल रंगाची टोपी असते ज्याच्यात इलेक्ट्रोड्स असतात. सो हे इलेक्ट्रोड्स म्हणजे इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हेशन बघण्यासाठी आपण ही जी टोपी आहे ही लावतो. ही टोपी लावल्यानंतर आपण एक जेल असतं ते जेल टाकतो, जे इंजेक्ट करत असतो ते जेल, पण हे काय मेंदूच्या आत नाही इंजेक्ट करत, मेंदूच्या वर आपला जो भांग असतो त्या भांग मध्ये आपण ते फक्त जेल इंजेक्ट करतो. जाडी सुई असते त्याने फक्त लावतो आणि हे सगळं लावून त्याला आपण बसायचं असतं. या चाचणीमध्ये जो संशयित आहे त्याला काहीही बोलायचं नाहीये. ओके, त्याला फक्त डोळे मिटून जे आपण प्रोब्स रेडी केलेले ते आपण फक्त त्याला ऐकवत असतो. ओके, आणि आपण त्याच्या मेंदूमध्ये काय चालतंय हे मॉनिटर करत असतो. प्रोब्स आपण सिक्वेन्शियली त्याला प्रेझेंट करतो आणि ऍक्टिव्हिटी आपण मॉनिटर करतो. तर आता जसं थिअरी सांगितल्याप्रमाणे की एखादा माणूस इनोसेंट असेल तर ती मेमरी त्याच्या मेंदूमध्येच नसणार आहे. सो त्यामुळे आपल्याला त्याच्या मेंदूमध्ये म्हणजे जे अँटिरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स आहे, आपल्याला जेव्हा एखादा अनुभव आठवतो तेव्हा तो भाग ऍक्टिव्हेट होतो.
आणि जेव्हा आपण आता एखादा गुन्हा झाला त्याची माहिती आपल्याला टीव्ही मध्ये मिळते किंवा त्याची माहिती न्यूजपेपर मधून मिळते, तर अशा वेळेला आपण काय करतो की ही माहिती असते, माहिती आहे मला पण मला अनुभव नाहीये. तो अनुभव नसल्यामुळे मग आपला प्रीफ्रंटल डॉर्टल कॉर्टेक्स जो आहे हा भाग ऍक्टिव्हेट होतो जेव्हा मला माहिती आहे हे दिसतं. त्यामुळे आपले हे जे 6 आहेत, ओके, प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे माणसानी ऐकला की नाही, आपण जे ऍक्टिव्हेशन चेक करत असतो ते या लेवलवर की त्याला कळलंय की नाही, म्हणजे पहिलं तर ऐकलंय की नाही, त्यांनी एनकोड समजून घेतलंय की नाही, फेमिलॅरिटी. जर आता कन्सेप्च्युअल नॉलेज असेल म्हणजे त्याला न्यूजपेपर मधून ह्याच्यातून वगैरे माहिती आहे तर ते आपल्याला फेमिलॅरिटी मधून दिसतं. पण एखाद्या व्यक्तीने जर केला आहे गुन्हा तर ती मेमरी असते आणि त्यावेळेला जे ऍक्टिव्हेशन असतं ते फेमिलॅरिटी पेक्षा खूप जास्त आपण म्हणतो पोटेन्शियल, म्हणजे 800 ते 1200 मिली सेकंड एवढं ईईजीचं जे पोटेन्शियल आहे, म्हणजे ऍक्टिव्हेशन लेवल मेंदूचे खूप जास्त असते फेमिलॅरिटी पेक्षा. सो त्या बेसिसवर म्हणजे आपण पूर्ण मेंदूचा अभ्यास करून मग आपण डिसाइड करतो की ह्या माणसाला ही गोष्ट करण्याचा अनुभव आहे की नाही. आता त्याच्यामध्येही ओके हे असे सिग्नल्स असतात जे आपल्याला मिळत असतात. त्याच्यानंतर हे असं ब्रेनचे मॅप्स, आपण ब्रेन मॅपिंग जे म्हणत असतो, ओके. तर ब्रेन मॅप्स म्हणजे काय, कोणत्या भागात कुठच्या वेळेला किती ऍक्टिव्हेशन आहे हे आपण सगळं मॉनिटर करत असतो. त्याच्यानंतर आपल्याला एंड लाईफ पीडीएफ मध्ये रिपोर्ट मिळतो. पण ते इंटरप्रिटेशन महत्वाचं आहे. म्हणजे आपण एखाद्या, आता मी चाकू घेतला या गोष्टीचा अनुभव प्रत्येकाला असण्याची शक्यता आहे, मलाही असेल, तुम्हालाही असेल, प्रत्येकाला असेल. पण म्हणूनच आपण सिक्वेन्स मध्ये आपल्याला एक्सपिरियन्शियल नॉलेज मिळतंय की नाही ते बघत असतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखाद्या माणसाला मेमरी आहे तेव्हा एक्सपिरियन्शियल नॉलेज हे सिक्वेन्शियली यायला लागतं. तर हे मी एक तुम्हाला काही केसेस दाखवते, त्याच्यामधून आपल्याला कळलं. ओके ओके. सो ही एक केस होती ज्याच्यामध्ये ओके जिथे एका मुलीला असं रेफर केलेलं होतं. तिने एखाला आर्सेनिक देऊन मारण्यात आलं होतं. ओके. आता मेडिकल रिपोर्टमध्ये हे तर रिव्हील झालेलं की त्यांनी आर्सेनिक कन्झ्युम केलेला आहे. मग जेव्हा त्यांना आणण्यात आलं आपण पूर्ण ती रिकन्स्ट्रक्ट केलेली होती आणि रिकन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपण त्यांना पॉलिग्राफ केला आणि इवन बिओस केलेलं होतं. आणि बिओस आणि पॉलिग्राफ केल्यानंतर आपण सांगितलेलं कशा पद्धतीने, सो इकडे जर बघितलेलं ओके, मैंने उसे मारने का तय किया, ओके, मैंने उसको जहर दे के मारेंगे ऐसे सोचा, मंदिर जाके प्रसाद लिया, प्रसाद के अंदर आर्सेनिक लिया, आर्सेनिक को मिलाया. आता इकडे जर तुम्ही मैंने उसको वो प्रसाद खिलाया, ओके, दिया, होय सगळं बघितलं. एक्सपिरियन्शियल जे आलंय ते आपल्याला सिक्वेन्शियली आलेलं आहे. म्हणजे फक्त जर एका ह्याच्यावर नाही आलंय, मैंने उसको मारने को तय किया त्याच्यावर आलं तर मी नाही म्हणणार की तो इन्व्हॉल्ड आहे किंवा त्याला ते म्हणजे त्यांनी हा गुन्हा केला असं आपण नाही म्हणत. पण आपल्याला ते सिक्वेन्शियली येण्याची खूप गरज असते. तसंच आता एक दुसरी एक केस दाखवते. इथे एक बिझनेसमॅन होता ज्याला एका रिअल एस्टेट एजंटला मर्डर केल्याचा त्याच्यावर संशय होता. तर आता ह्याच्यात आपण पूर्णपणे रिकन्स्ट्रक्ट केलेला होता क्राईम. पण आपल्याला कुठच्याही प्रकारे म्हणजे क्लिअर जर तुम्ही बघाल हा रिपोर्ट, जर पीडीएफ बघाल, एकाही प्रोबवर आपल्याला एक्सपिरियन्शियल नॉलेज आलेलं नाही. आणि जसं पहिली जी केस सांगितली त्याच्यामध्ये बाकीचाही कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स खूप आपल्याला मिळालेला. आपल्याला तिच्या पर्समधून आर्सेनिक मिळालेलं होतं किंवा इव्हन जे ते फोन कॉल्स केलेले होते जिकडनं तिकडे सीसीटीव्ही मध्ये आलेलं होतं. म्हणजे कोरॅबरेशनही होतं. आणि इकडे जो आपल्याला इके नव्हता मिळाला तेव्हाही आपण बघितलेलं की आपल्याला कोरॅबरेशन ही नव्हतं मिळालेलं. मग इकडे अशा केसमध्ये आपण त्याला सांगितलं की या माणसाच्या मेंदूमध्ये मेमरी ती नाही आहे. ओके. तशीच आता एक ओके एक आहे की महत्वाचं आहे की बिओसचा आपण वापर कोणी काय प्रकारे किंवा वेगवेगळ्या केसेसमध्ये एखादा सेम आरोपी असेल
तर आपण तेही बघू शकतो की या आरोपी या सगळ्या केसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहे का नाही. आता आपल्याकडे अशी तर केस आलेली होती जिच्यामध्ये एका आरोपीला 3 वेगवेगळ्या केसेसमध्ये 3 वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मधून आणलेलं होतं. ओके, मग आपण त्याची पर्सनल हिस्ट्री घेतलेली, सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन वगैरे केलेलं होतं आणि आपण त्याला, आता काय होतं बीएस मध्ये, त्यांनी तिन्ही ज्या केसेस आहेत या साधारण सिमिलर पद्धतीच्या होत्या. ओके, म्हणजे जी रॉबरी करून जे मर्डर केला गेलेला होता त्यात वापरलेलं हत्यार पण सारखं होतं. ओके, साधारणपणे म्हणजे जे आपण लोकेशन्स होतात तेही असं की जिथे आजूबाजूला जास्त घरं नाही, शेतातून जातो, तर तशी जरी सिच्युएशन सिमिलर होत्या तिन्ही केसेसमध्ये. पण मग आपण ह्याच्यात काय केलं, प्रत्येक केस जसं म्हटलं युनिक असते, आपण मग त्या प्लेसेसचं आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना डिस्क्राईब केलं. सो इकडे आपण ते केसेस तिन्ही वेगळ्या केसेस आहेत, पण मग आपण त्या प्लेसेसना डिस्ट्रिक्ट ती जागा आपण त्याला जास्त भार देऊन ते युनिकनेस या 3 केसेसमध्ये टाकलेला. आणि या 3 केसेसमध्ये हा सेम माणूस आलेला होता. इनफॅक्ट पहिल्या 2 केसेसमध्ये आपल्याला त्याचं सापडलेलं की त्याने केलेला एक गुन्हा, त्यांनी कसे विंडो ग्रिल्स तोडलेले, आतून दरवाजा उघडलेला, डोर लॅच ओपन केलेला आणि आपल्याला कन्फेशन हे मिळालेलं. ओके, सेकंड केसमध्येही तो इन्व्हॉल्ड होता. ओके, भरपूर प्रकारे आपल्याला एक्सपिरियन्शियल नॉलेज मिळालेलं आणि परत आपल्याला कोरॅबरेटिव्ह नंतर म्हणजे केस झाल्यानंतर, रिपोर्ट दिल्यानंतर आपल्याला ते रिकव्हरीही झालेली मटेरियलची. आणि त्याच्यानंतरची जी तिसरी केस होती त्याच्यामध्ये सेम केस होती, साधारण प्रूफ सेम होते, पण आपण काय केलं, क्राईम सीन डिफाईन केलेले होते. पण सेम केस असूनही आपल्याला फक्त कपाट उघडणं किंवा कपाटात मधून वस्तू काढणं एवढंच आलं, पण बाकी काहीही म्हणजे मारलं कोणाला किंवा दरवाजा तोडला, हे हत्यार वापरलं, अशा कोणत्याही पद्धतीने आपल्याला एक्सपिरियन्शियल नॉलेज आढळलं नव्हतं. ओके, तर तिसरी आपली जी पद्धत आहे हे होतं बियॉस बद्दल. ओके, नंतर नार्को अनालिसिस. आता नार्को अनालिसिस ही सगळ्यात म्हणजे आपण म्हणू सेन्सेशनलाइज झालेली होती ही टेक्निक. ओके, तर या टेक्निकमध्ये सोडियम पेंटाथॉल हे जे एक ड्रग आहे हे हळूहळू करून एखाद्या माणसाच्या शरीराच्या आत टाकलं जातं. ओके, आणि त्यामुळे काय होतं, त्या माणसाला रिलॅक्स होतो आणि डिसइनिबिट होतो. ओके, आता अमाऊंट ऑफ ड्रग हे प्रत्येक पर्सन प्रमाणे व्हेरी करतं, प्रत्येकाप्रमाणे, प्रत्येकाच्या कॅपॅसिटी प्रमाणेही हे बदलत असतं. आता सोडियम पेंटाथॉल काय करतं, तर ते आपला फ्रंटल लोब आहे त्याच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट करतं आणि त्यामुळे आपले जे इनहिबिशन्स आहेत, इनहिबिशन्स म्हणजे एक आपण घाबरत असतो किंवा एखादी गोष्ट बोलण्यासाठी आपल्याला तेवढी कॅपॅसिटी वाटत नाही, पण हे जेव्हा आपण ते काढतो तेव्हा तो माणूस आरामात गप्पा मारायला लागतो किंवा गप्पा मारता मारता तो बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो. पण नार्को अनालिसिसला आपण तेवढा पण सायंटिफिक धरत नाही. त्याचं कारण म्हणजे काय आहे की एखाद्या माणसाला, ओके, आपल्याला एक समज आहे की दारू पिऊन माणूस सगळं खरं बोलत असतो, पण असं नाहीये. दारू प्यायल्यानंतर ही पॉसिबिलिटी आहे की तो त्याही स्टेटमध्ये खोटं बोलू शकत असतो. पण मग आपण कसा या पद्धतीचा वापर करणार. आता आपल्याला एक बघावं लागतं की त्या माणसाची हिस्ट्री काय आहे, म्हणजे तो ड्रग्स किती घेतो किंवा ड्रग्स घेण्याची प्रोसेस काय आहे, किती पद्धतीने त्याच्या शरीरात आहे, हे सगळं डॉक्टर्स वगैरे बघत असतात. आणि नार्को करायच्या अगोदर आपण एक लिस्ट देतो, त्याप्रमाणे सगळ्या मेडिकल टेस्ट करायच्या असतात. मेडिकल टेस्ट केल्यानंतर ती जे सगळे रिपोर्ट्स आहेत हे आपण आपल्या डॉक्टरांना देतो. आता त्यावेळेला नार्को अनालिसिस मध्ये ती जी प्रोसेस आहे ही फक्त ऑपरेशन थिएटर मध्येच होते, ही इतर ठिकाणी होऊ शकत नाही. इट्स अ टीम वर्क, म्हणजे एक फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट सपोर्ट, त्यांच्या सोबत एनेस्थेटिस्ट असतात, जनरल फिजिशियन असतात, नर्सेस असतात, एक व्हिडिओग्राफर असतो जो पूर्ण प्रोसेसचा पूर्ण व्हिडिओ घेत असतो. एक ट्रान्स्क्रिप्टरी आपण ठेवतो की माणूस काय बोलतोय ते सगळं लिहून काढ. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा ती टेस्ट चालू करतो, ओके, तेव्हा आपण हळूहळू म्हणजे एनेस्थेटिस्ट हळूहळू करून ते
सोडियम पेंटॅथॉल इंजेक्ट करत असतो, त्यांना त्या सेमी कॉन्शियस स्टेटमध्ये नेण्यात येतं आणि त्यानंतर आपण इंटरव्ह्यू घेतो. आता इंटरव्ह्यू घेताना आपण काय करतो, आपल्याला क्वेश्चन्स खूप स्पेसिफिक विचारावे लागतात. ओके, ते स्पेसिफिक क्वेश्चन विचारून, कारण शक्यता असते की तो माणूस भरकटण्याची आणि वेगळ्याच लेवलवर जाण्याची. सो आपल्याला सारखं त्याला फिरवून परत त्या क्राईम सीनवर आणावं लागतो. ओके, आणि त्या प्रकारे आपण मग ते पूर्ण इंटरव्ह्यू कंडक्ट करतो आणि इंटरव्ह्यू कंडक्ट केल्यानंतर मग परत त्यांना काही वेळ झोपायला लागतं आणि मग ते नॉर्मल झाल्यानंतर मग आपण त्यांना हॉस्पिटलमधून तो डिस्चार्ज देत असतो. पण नार्को अनालिसिस, जसं ब्रेन सिग्नेचर प्रोफाइलिंग किंवा पॉलिग्राफ या नॉन इन्व्हेसिव्ह आहे, पण नार्को अनालिसिस ही इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे. त्याच्यामुळे कदाचित कधी चान्स असतो की एखादा माणूस कोमात जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण या टेस्टला कोर्ट ऑर्डर ही मॅन्डेटरीच असतो. म्हणजे जरी तो सस्पेक्ट किंवा विटनेस असेल, कंप्लेनंट असेल, तरीही आपण कोर्ट ऑर्डर ही लागतेच लागते. दुसरी गोष्ट, जसं म्हटलं की ही एवढी आपण सायंटिफिक टेस्ट धरत नाही, कारण शेवटी ते ड्रग इंजेक्ट केलं जातं. आपण ज्या कॉन्शियसली जेव्हा एखादा माणूस ज्या कॉन्शियसली माहिती देतो आणि सबकॉन्शियस लेवलला देतो, त्यामुळे त्याचं त्याप्रमाणे आपल्याला हे सगळा विचार करावा लागतो. पण मग आपण जनरली आपण सगळ्याच केसेसमध्ये नार्को अनालिसिस करतो असं नाहीये. आपण जनरली ते अवॉइड करतो केसेसमध्ये करणं. पण लार्जर केसेस असते, म्हणजे जिथे आता मला माहिती आहे की काही तासांनंतर अटॅक होण्याची शक्यता आहे, मग अशा केसेसमध्ये आपण टेररिझमच्या केसेसमध्ये वगैरे नार्को अनालिसिसचाच उपयोग करू शकतो. दुसरं ऑप्शन म्हणजे की जेव्हा आपल्याला हेही माहीत असतं की नार्को अनालिसिस करून एखादा माणूस कन्फेस करतोय, पण कन्फेस करतानाही ते पूर्ण माहिती देत नाहीये, ते अर्धवट माहिती देत आहेत. सो अशा वेळी परत आपण नार्को अनालिसिस कंडक्ट करू शकतो की ज्याच्यातून आपल्याला माहिती जास्त मिळण्याची शक्यता आहे. सो इकडे आपण माहिती गोळा करत असतो. पॉलिग्राफ मध्ये आपण तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे बघत असतो. आणि ब्रेन सिग्नेचर प्रोफाइलिंग मध्ये आपण बघतो की या माणसाला ही गोष्ट करण्याचा अनुभव आहे की नाही. ओके, सो ह्या आपल्या 3 मेन टेक्निक्स आहेत ज्या आपल्याला FSL मध्ये वगैरे वापरल्या जातात. त्याबरोबर मी 1-2 टेक्निक्स फक्त सांगणार आहे ज्या नवीन आलेल्या आहेत, ज्या अजून आपल्या इकडे नाही आहेत पण भारतात सुरुवात झालेली आहे. एक म्हणजे फॉरेन्सिक स्टेटमेंट अनालिसिसची, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या स्टेटमेंट्स मिळतात, ओके, तर या स्टेटमेंट्स मिळाल्यावर स्टेटमेंटचं अनालिसिस करून हा माणूस खोटं बोलतोय का ते सांगण्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे फॉरेन्सिक स्टेटमेंट अनालिसिस. त्यानंतर लेअर्ड व्हॉइस अनालिसिस, हे आपण प्रोफाइलिंग सोबत वापरू शकतो. ओके, प्रोफाइलिंग सोबत जेव्हा वापरतो ह्याच्यात आपण काय करत असतो, तर ह्याच्यामध्ये आपण एक साधारणपणे व्हॉइस जो आहे, जसं आपण पॉलिग्राफ मध्ये फिजिओलॉजी किंवा बिऑस मध्ये ब्रेन मॉनिटर करतो, तसंच लेअर्ड व्हॉइस अनालिसिस मध्ये आपण आवाजाचा अनालिसिस करत असतो. आणि आपण म्हणतो इमोशन्स, हा एक इमोशन्स डायग्राम आहे ज्याच्यात 8 प्रकारच्या इमोशन्स आहेत जे हे मॉनिटर करतं. एनर्जेटिक, कॉन्सन्ट्रेटेड, कॉन्फिडेंट, पॅशनेट, इमोशनल, स्ट्रेसफुल, थॉट, शाय. आणि ह्याच्या बेसिसवर आपण सांगतो की हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय. पण अजून ह्या आपण एवढ्या वापरत नाहीत बिकॉज ऑफ द रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी अजून त्याची प्रूव्ह झालेली नाहीये. आता अजून एक आहे महत्वाची जी आपण करू शकतो, म्हणजे सायकोलॉजिकल ऑटोप्सी. सायकोलॉजिकल ऑटोप्सी म्हणजे एखाद्या विक्टिमचा जेव्हा मृत्यू होतो, तो विक्टिमचा मृत्यू ज्या सस्पिशियस सर्कमस्टॅन्सेस मध्ये होतो, म्हणजे आताच एक केस आपली सारखी गाजते आहे मीडियामुळे आणि टीव्हीवर खूप, की सुसाईड आहे, मर्डर आहे का, जिथे डेथ इज इक्विवोकल, म्हणजे कारण एक्झॅक्टली स्पष्ट नाहीये. मग अशा केसेसमध्ये आपण सायकोलॉजिकल ऑटोप्सी करू शकतो. सायकोलॉजिकल ऑटोप्सी करून आपण वेगवेगळे फॅक्टर्स किंवा माणसाचा मेंटल स्टेटस त्याच्या मृत्यूपूर्वी,
म्हणजे ऑटॉप्सी का आपण ऑटॉप्सी साधारण हॉस्पिटलमध्ये करतो, ही सायकोलॉजिकल ऑटॉप्सी असते. सायकोलॉजिकल ऑटॉप्सीमध्ये आपण तो पूर्ण इंटरव्ह्यू सगळ्या फॅमिली मेंबर्सचे, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सचे, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट, त्यांच्या डायरीज, या सगळ्याचा स्टडी करतो आणि त्याच्या बेसिसवर आपण सांगू शकतो की हा माणूस सुसाईड करण्याची ह्याची म्हणजे मानसिकता होती की नव्हती. सो जिथे क्लॅरिटी नसते की हा ऍक्सिडेंट आहे, सुसाईड आहे का होमिसाईड आहे, तर त्यावेळेला आपण सायकोलॉजिकल ऑटॉप्सी करतो. सो सायकोलॉजिकल ऑटॉप्सी सुसाईड सायकोलॉजिकल ऑटॉप्सी आहे आणि इक्विवोकल करतो जेव्हा आपल्याला डेथचं कारण क्लिअर नसतं, आणि ज्या डेथचं कारण क्लिअर आहे की हे सुसाईडच आहे, त्यावेळेला मग आपण सुसाईड सायकोलॉजिकल ऑटॉप्सी करत असतो. आणि हा आता कोर्टात, ओके, येस, कोर्टाच्या प्रमाणे विचार करायला गेलं तर येस, कोर्टाची परवानगी ही खूप गरजेची आहे. कारण 2010च्या अगोदर जे आपल्याकडे केसेस येत होता त्या कोर्ट डायरेक्ट डिसाईड करत होतं आणि आपण इन्फॉर्म कन्सेंट आपल्याला लॅबमध्ये घेत होतं. पण 2010 मध्ये जी सुप्रीम कोर्टची जजमेंट आली त्याच्यानुसार आरोपीची जी कन्सेंट आहे ही कोर्टात घेणं हे कंपल्सरी, मॅन्डेटरी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला मग ते ज्या गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा आपल्याला हे असतो तेव्हा आपण मग ती कोर्टातूनच परमिशन घेऊन मग आपण करतो, कारण दॅट इज द सुप्रीम कोर्टाची तशीच गाईडलाईन आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे ह्युमन राईट्सच्या गाईडलाईन्सचं आपण पालन करतो. म्हणजे त्याच्या लॉयरला जर प्रेझेंट राहायचं असेल तर ते राहू शकतात, पण आपण त्यांना रूमच्या आत घेत नाही, आपण त्यांना वन वे मिरर मधूनच बघण्याची परवानगी देतो. कारण काय होतं, एनी थर्ड पर्सन जर रूम मध्ये आला तर त्याचा सायकोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम, मग हा माणूस कंडक्ट होत असताना त्याच्या लॉयरकडे बघतो, उत्तर देऊ की नको, म्हणजे इंटरफिअरन्स होतो. म्हणून आपण त्यांच्या जे लॉयर्सना वगैरे वन वे मिरर मधून वगैरे बघण्याची आपण परवानगी देत असतो. बट सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे त्यानुसार आत्ताच्या ह्याच्यात, म्हणजे आम्हाला जरी पटत असेल नसेल तरीही हल्ली कन्सेंट ही कोर्टातच घेतली जाते, म्हणजे तसाच रूल आलेला आहे. त्यामुळे मग ते आपल्याला फॉलो करणं म्हणजे मॅन्डेटरी होऊन गेलेलं आहे. सो थँक्यू, म्हणजे एवढंच होतं. आणि त्याचबरोबर मी माझं प्रेझेंटेशन संपवते. खूप खूप धन्यवाद मॅडम. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत, आपण हो. ते घेऊया. In narco-analysis test and polygraph test have evidential value before the court at the time of trial? ऍज पर द सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नुसार किंवा सुप्रीम कोर्टाच्या रुलिंग नुसार आपण त्याचा एव्हिडन्स म्हणून वापर करत नाही सध्या, पण आपण त्याचा इन्व्हेस्टिगेशन साठी यूज करतो. इनफॅक्ट सुप्रीम कोर्टाने बॅन केलेल्या नाही आहेत, या कोणतीही चाचणी बॅन केलेली नाही आहे, आपण ह्याचा वापर करूच शकतो. कसं असतं की आपण आता त्या सायकोलॉजिस्ट आणि पोलिसांवर थोडंसं अवलंबून आहे की आपण त्या माणसाला कन्व्हिन्स कसं करायचं. ओके, म्हणजे आता जर आपण आरोपी म्हणून नाही, संशय आहे, अरे तुझ्या संशय आहे ना, मग ही चाचणी करून बघ ना, या चाचणीतून तर क्लिअर होऊनच जाईल. आता तो माणूस त्यावेळेला डायरेक्ट नाही म्हणणं हेही त्याला पॉसिबल नाही, आणि बरेच वेळा ते हो बोलतात, म्हणजे असं नाहीये की ते नाही म्हणतात. बरेच वेळा ते कोर्टात जाऊन परवानगी देतात, कारण कुठेतरी त्यांनाही त्यांचं इम्प्रेशन पाडायचं असतं. म्हणजे अशाही प्रकारे आपण त्याचा वापर करून आपण त्यांची कन्सेंट घेत असतो आणि आपण ते हे करू शकतो. म्हणजे पण कन्सेंट गरजेची आहे. ओके. पण इन्व्हेस्टिगेशन साठीच त्याचा उपयोग होतो, म्हणजे एव्हिडन्स म्हणून एनिवे ते ग्राह्य सेक्शन 27 प्रमाणे कोर्ट धरतं. सो ओनली फॉर एड टू इन्व्हेस्टिगेशन. Is court permission is required for the psychological interrogation? हो, म्हणजे तुम्ही अरेस्ट केल्यानंतर मग ते कोर्टाच्याच अंडर जातं, त्यामुळे आपण कोर्टाची परवानगी लागते. पण अरेस्ट केली नसेल, जर तो संशयित असेल, ओके,
तर मग आपल्याला कोर्टाची परवानगी घेण्याची प्रत्येक वेळेस गरज असते असं नाही. आरोपी असेल तर मॅन्डेटरी आहे परमिशन, पण संशयित आहे, आता तुमच्याकडे 50 लोक आहेत, ओके, संशय, तर आपल्याला काय 50 ते 50 लोकांची कन्सेंट घेण्याची गरज म्हणजे हे नाही. आपल्याला फक्त त्यांनाच कन्व्हिन्स करायचं आणि ते त्यांची कन्सेंट देतात त्याप्रमाणे आपण त्यांना इंट्रोगेशन किंवा इंटरव्ह्यू घेऊ शकतो. If out of 3 attempts in 2 result is same but third gives otherwise result, it is conclusion or inconclusion? आता ह्याच्यात कसं असतं, आपण ना प्रत्येक क्वेश्चनचा वेगवेगळ्या प्रकारे अनालिसिस करतो. प्रत्येक क्वेश्चनच्या प्रत्येक पॅरामीटरवर आपण अनालिसिस करत असतो. त्यामुळे असं नाहीये की 2 पॅरामीटर, शेवटी त्याचा ऍव्हरेज काढून ते जर एखाद्या लेवलच्या बाहेर गेलं तेव्हाच आपण, म्हणजे जेव्हा आम्ही बोलतो की हा माणूस डिसेप्टिव्ह आहे, तेव्हा म्हणजे कोर्टाने मान्य करून दे किंवा इन्व्हेस्टिगेशनने मान्य, आम्हाला गॅरंटी आहे की तो माणूस खोटं बोलतोय, त्याच वेळेला आम्ही तो रिझल्ट देतो. नाहीतर आपण थोड्याफार प्रमाणात बेनिफिट ऑफ डाऊट देत असतो. पण आपण काय एका ट्रायलवरही अवलंबून असतो, आपण तिन्ही ट्रायलवर अवलंबून असतो आणि प्रत्येक प्रकारच्या अनालिसिसवरही आपण अवलंबून असतो. पंचांची गरज आहे का? पंचांची गरज नाही लागत, टेस्टच्या वेळेला नाही लागत, टेस्टच्या वेळेला नाही लागत. In narco analysis test and polygraph test have evidential value before the court at the time of trial? नाही, जसं सांगितल्याप्रमाणे सध्याच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी एड टू इन्व्हेस्टिगेशन साठीच यूज करायला परवानगी आहे. म्हणजे या टेस्टचा वापर करून तुम्हाला जे मटेरियल रिकव्हर होईल ते तुम्ही कोर्टात सादर करता. 2010च्या अगोदरच्या ज्या केसेस होत्या त्याच्यामध्ये इव्हन जजमेंट दिलेल्या आहेत ऑन द बेसिस ऑफ सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन, पण 2010 नंतरच्या केसेसमध्ये त्यांनी फक्त एड टू इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. Okay. Is court permission is required for the psychological interrogation? हो, कोर्ट परमिशन म्हणजे जसं म्हटलं अक्युज्ड असेल तर आपल्याला लागते कोर्टाची परवानगी. How much test cost of per person and whether should it conduct? Please reply. जसं गव्हर्नमेंट लॅब मधून जर तुम्ही टेस्ट करतात, आपल्या महाराष्ट्र स्टेट च्या केसेस असतात त्यांना कोणतीही कॉस्ट नसते, कारण ही लॅब आहे आपली जी FSL आहे, ही गव्हर्नमेंटची लॅब आहे आणि ही गव्हर्नमेंटच्याच आपल्या केसेससाठी आहे. सो देर इज नो कॉस्ट. प्रायव्हेटली करतात ती कॉस्ट असते, पण गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये कॉस्ट पोलिसांना नाही आहे, नसते. जर प्रायव्हेट मधून केली तर ती गव्हर्नमेंट मध्ये मान्यता आहे का? मान्यता आहे. म्हणजे आता काय होतं की बरेच वेळा केस होत नाही, FIR होत नाही, मग तशा वेळेला त्या प्रायव्हेट मधून करतात. बऱ्याचशा केसेस मध्ये आपण करतो प्रायव्हेटली, बट जिथे आपल्याला कोर्टात हा रिपोर्ट सादर करायचा आहे, FIR झालेली आहे, हा अक्यूज आहे, आपण त्याला अरेस्ट केलेला आहे आणि मग अशा वेळेला आपण त्यांना अरेस्ट केलेलं आहे, त्यामुळे मग आपल्याला रिपोर्ट हे करावं लागतं. बट संशयित जर असेल तर म्हणजे असं आम्हाला संशयितांना आपण प्रायव्हेटलीही, आता त्या लोकांवर आहे, ते स्वतःही म्हणतात आम्ही आमची टेस्ट करून आणतो, सो तेही करून आणतात. Okay. Whether the polygraph test is concrete evidence in trial process? ट्रायल प्रोसेस मध्ये ते तेवढं कॉन्क्रीटली धरत नाही, ॲक्युरेट धरत नाही, पण जेव्हा म्हणजे ऍज अ सायकोलॉजिस्ट किंवा एवढे गेले 15 वर्ष आम्ही टेस्ट करतोय, आमच्या अनुभवाप्रमाणे जेवढ्या आम्ही केसेस केलेल्या आहेत, आम्हाला 80% केसेस मध्ये तरी जे काही रिझल्ट आलेले आहेत ते उपयोगी सापडलेले आहेत. आरोपीची परवानगी नसेल तर आरोपीने टेस्ट करिता नकार दिला म्हणून सदरची बाब त्याच्या विरुद्ध कोर्टात केस स्टँड झाल्या नंतर वापरू शकतो का? सी जनरली काय आहे, त्यांनी रिफ्यूज केल्यामुळे कोर्टात केस होणार नाही, पण आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. म्हणजे त्यांनी जर कोर्टात एक अशी मान्यता आहे की ओके त्याने रिफ्यूज केलं तर ती कोर्टात उभी राहील, त्याच्या विरुद्ध जाईल, म्हणून पण बरेच वेळा ते हो बोलतात टेस्टसाठी. Particularly in which type of case this test can be done? Is any criteria for this? देयर इज नो क्रायटेरिया. ह्या केसेस आपण कोणत्याही चाचणी म्हणजे कोणत्याही टेस्ट मध्ये आपण या चाचण्या करू शकतो. फक्त आता बिऑस करायचं म्हटलं तर बिऑस करायच्या वेळेला आपल्याला त्या क्राईम सीन रिकन्स्ट्रक्ट करण्या एवढी माहिती लागते, तर आपण ते प्रॉपर रिकन्स्ट्रक्ट करू शकतो.
आणि नार्को अनालिसिस आपण अवॉइड करता, पण पॉलिग्राफ तर आपण कोणत्याही केसमध्ये जिथे जास्त संशयित आहे त्याच्यावरही करू शकतो. लहान मुलांवर ही टेस्ट करता येते काय? जनरली आपण 16च्या खाली मुलांवर करत नाही, पण जर एखादा 16 मायनर असेल तर त्याचे जे गार्डियन असतील त्यांची कन्सेंट, यांची कन्सेंट करून आपण एक कोर्टात दाखल करतो आणि त्याप्रमाणे आपण चाचणी करतो. ओके. करू टेस्ट शकतो. करू शकतो म्हणजे. हो. ओके. टेस्ट दरम्यान आरोपी ठरवून देखील खोटे बोलत असला तरी त्याला विचारलेल्या प्रश्नांवर त्याच्या मेंदूची हालचाल आणि त्याचा रिॲक्शन टाइमने आपण अंदाज घेऊ शकतो की तो खोटा बोलतो आहे की खरं. परत एकदा रिपीट कराल? ओके, एकदा प्रश्न विचारते परत. टेस्ट दरम्यान जर आरोपी खोटा बोलत आहे आणि त्याला आपण जर प्रश्न विचारते तर त्याच्या मेंदूची हालचाल आणि त्याचा जे रिफ्लेक्शन असते, रिॲक्शन असते, त्याच्यावरून आपण तो अंदाज धरू शकतो का की तो खोटं बोलतोय की खरं हो हो बोलतोय. हो हो. त्याच्यावरूनच आपण त्याचं सगळ्याचं अनालिसिस करूनच आपण काढत असतो तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय. पॉलिग्राफ टेस्ट करिता आरोपीची सहमती आणि कोर्टाची परवानगी आवश्यक आहे का? आरोपीची परवानगी नसेल तर काय करायचं? तर मग नाही करता येत, म्हणजे आपल्याला तसे सुप्रीम कोर्टाने तसं सांगितल्यामुळे आपण मग तशा केसेसमध्ये काही नाही करू शकत. इफ एनीवन डिटरमाइंड टू रिप्लाय फॉल्सी कॅन वी डू इट? सॉरी, कळलं नाही काय? इफ एनीवन डिटरमाइंड टू रिप्लाय फॉल्सी कॅन वी डू इट? रिप्लाय फॉल्सी म्हणजे? जर एखाद्याने उत्तर सहजपणे उत्तर द्यायचे ठरवले आहे, हा, तो ठरवून जर उत्तर देत असेल तरी आपण फाइंड आउट करू शकतो तो खोटं बोलतोय का खरं बोलतोय. म्हणजे जरी त्यांनी हॅबिच्युअल असेल, सवय आहे, खोटं बोलण्याची सवय आहे, मॅनिप्युलेट करतोय, तरी ऍज अ एक्सपर्ट ट्रेंड आहेत त्यामुळे ते फाइंड आउट करू शकतात. हा प्रश्न एक्सपेक्टेड होताच. अशी टेस्ट प्रॉपर्टी रिकव्हरी करण्यासाठी एचबीटी सारख्या गुन्ह्यात करू शकतो का? करू शकतो. एचबीटीच्या गुन्ह्यामध्ये आपण भरपूर रिकव्हरी केली आहे, आपण आपल्या वेबिनार मध्ये सांगितलं सुद्धा आहे. हो, आपण करू शकतो. इनफॅक्ट म्हणजे माझा जो आत्ताचा अनुभव आहे, काही आताच्या चोरीच्या आणि रिकव्हरीच्या केसेसमध्ये तर खूप आपल्याला ह्याचा उपयोग झालेला आहे. इफ कोर्ट determine the permission for the test and accused is not agreed to, in this case what to do? कोर्टाने जर परवानगी दिलेली आहे, ओके, सो जर आरोपीने नंतर नकार दिला तर इट विल गो ॲज कंटेम्प्ट टू कोर्ट. त्यामुळे कोर्टाची परवानगी आहे तर आपण ती टेस्ट करू शकतो, मग ते आरोपीच्या विरुद्ध जाईल. टेस्ट दरम्यान गुन्ह्यात वापरलेले मुद्देमाल सोबत आणायची गरज आहे का? नाही, गरज नाही. आपल्याला फक्त माहिती लागते. पॉलिग्राफ टेस्ट करिता आरोपीची सहमती आणि कोर्टाची परवानगी आवश्यक आहे, तेच प्रश्न विचारलेला आहे. नार्को पॉलिग्राफ लाय डिटेक्टर टेस्ट कोर्टमध्ये ग्राह्य नाही, तर मग ती टेस्ट करण्याकरिता कोर्टची परवानगी का घ्यावी लागते? कारण आता ते सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे, त्यामुळे आपल्याला त्याला फॉलो, जे आपले रूल्स आहेत त्यामुळे रूल्सला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एखाद्या केसमध्ये अशा प्रकारे टेस्ट करून घ्यायची असेल तर पत्रव्यवहार कोणाशी करावा? कोर्टाची परवानगी आवश्यक आहे का? काय प्रश्न विचारण्यात यावे? आता जर अक्यूज, तुम्ही आरोपी म्हणून त्याला अटक केली आहे तर तुम्हाला कोर्टाची परवानगी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही संशयित म्हणून फक्त चौकशी करत आहात तर तुम्ही फक्त कोर्टाला ऍप्लिकेशन दिलं तरी होऊन जातं, कारण तो संशयित आहे, त्याच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यामुळे मग अशा वेळेला आपल्याला कोर्टात फक्त काय कन्सेंट फॉर्म त्याचा द्यायचा आहे आणि आपण ते परवानगी घेऊ शकतो कोर्टाची. मॅडम, काही लोकांनी आपला मोबाईल नंबर मागितलेला आहे, तर मी तो नंबर ग्रुपवर सेंड करते आपल्या परवानगीने. चालेल. आज आपण फार अवघड विषय अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत समजावून सांगितलेला आहे, त्यामुळे सीपीआर पुणे आणि एमपीए नाशिककडून आपले धन्यवाद मानते. तसेच आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुद्धा धन्यवाद मानते. आजच्या वेबिनार मध्ये मला सगळ्यांना एक परत विनंती करायची इच्छा आहे की जय हिंद, गुड मॉर्निंग मेसेजेस टाकू नका, कारण त्यामुळे जे क्वेश्चन्स असतात ते बॅक जातात आणि मेन क्वेश्चन्स आपले त्यामध्ये राहून जात असतात. तर परत एकदा मी विनंती करते की जय हिंद, गुड मॉर्निंग हे मेसेजेस न टाकता संबंधित वेबिनारच्या विषयाशी जे क्वेश्चन्स असतात ते टाकावे.
मी आजचा वेबिनार संपलेला आहे असे जाहीर करते आणि सगळ्यांचे धन्यवाद मानते. धन्यवाद.